नमस्कार. शारदा शक्तीच्या अनेक उपक्रमांतर्गत घेतल्या जाणाऱ्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण करोना जनजागृती अभियान यामध्ये करोना उपचार, लसीकरण आणि त्याबद्दल काही शंका समाधान याबद्दल आपण तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणार आहोत. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करतोय. यासाठी शारदा शक्तीच्या खजिनदार सौ सीमंतिनी वझे यांनी प्रार्थना सुरू करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. मी प्रार्थना सुरू करते. करियत नाही दादा राज होईल तू 2 मिनिट बात करण्यास सगळ्यांना एक सूचना सांगायला लागेल की सगळ्यांनी आपले माईक सुरू करते मी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. विद्याञ्च अविद्याञ्च यस्तद्वेदो भयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. धन्यवाद. धन्यवाद सीमाताई. एक सूचना आहे, पार्टिसिपंटनी प्लीज आपले माईक म्यूटवर ठेवावे. यानंतर शारदा शक्तीच्या राष्ट्रीय सचिव डॉक्टर लीनाताई बावडेकर आपल्याला शारदा शक्ती या संस्थेचा परिचय करून देतील. नमस्कार. पुन्हा एकदा सूचना आहे, कोणाचे तरी फोन हे मायक्रोफोन चालू आहेत, सगळेजण म्यूट व्हाल का प्लीज कृपया. आपल्याकडे होस्ट कडे म्यूट एव्हरीबडी असं ऑप्शन आहे का, आपण पाहू शकतो आपण. निशाताईंनी म्यूट केलाय त्यांचा. मी केलंय 2-3 वेळा म्यूट सगळ्यांना. मला अजून एक सूचना द्यायची आहे की आपलं 100 पार्टिसिपंट्स झालेले आहेत, त्यामुळे इथून पुढे कोणाचे फोन किंवा मेसेज आले तर त्यांना YouTube लाईव्हला जायला सांगा प्लीज. फक्त मी म्यूट ऑल केलं तर जे बोलणारे आहेत त्यांनी आपापलं अनम्यूट करायला लागेल. हो चालेल. सुरू करूया. हो. नमस्कार. शारदा शक्ती आयोजित 41व्या विज्ञान कट्ट्यामध्ये आजच्या वक्ता डॉक्टर प्राची साठे, डॉक्टर स्नेहल पुरंदरे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत. आजची विशेष गोष्ट, विज्ञान कट्ट्याची आपली विशेष गोष्ट म्हणजे माननीय प्रधानमंत्र्यांचं मन की बात, आपला शारदा शक्तीचा विज्ञान कट्टा, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू झाल्या आहेत. हे अभिमानाची गोष्ट आहे शारदा शक्तीसाठी. तर शक्ती हे महिलांचं राष्ट्रीय संघटन आहे आणि तंत्रज्ञान महिलांपर्यंत पोहोचावं आणि या दोन्हीच्या माध्यमातून महिलांनी आपल्या
क्षमतांचा विकास करावा, महिलांच्या क्षमतांचा विकास व्हावा, या उद्देशाने विज्ञान भारतीच्या प्रेरणेने शक्तीचं कार्य सुरू झालं कोचीमध्ये. हे 2003 मध्ये सुरू झालं. त्यानंतर आता संपूर्ण देशभरात 15 राज्यांमध्ये शक्तीचं कार्य सुरू आहे. त्यापैकी आपलं हे शारदा शक्ती गेल्या 15 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. मुख्यतः शारदा शक्तीची कार्यक्षेत्र आहेत ती म्हणजे विज्ञान, पर्यावरण आणि महिलांचे आरोग्य. या 3 ठिकाणी, या 3 विषयांमध्ये प्राधान्याने कार्य शारदा शक्तीचं चालतं. यामध्ये अनेक डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, प्राध्यापक आहेत, गृहिणी आहेत, शिक्षिका आहेत आणि असंच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर महिला, काही शास्त्रज्ञ, वैज्ञानिक या महिला यामध्ये शारदा शक्तीच्या व्यासपीठावर येऊन काम करतात. व्यासपीठ नाही तर एक छान एक समूह आहे. कौटुंबिक वातावरणामध्ये आम्ही सगळ्या जणी एकत्र येतो, इथे गप्पा मारतो, सध्याच्या सामाजिक स्थितीचा आढावा घेतो, त्याची चर्चा करतो आणि ते जे काही सामाजिक प्रश्न आहेत या प्रश्नावर काही परिसंवाद आयोजित करतो, काही चर्चा आयोजित करतो, व्याख्यानं आयोजित करतो. तर हा विज्ञान कट्टा हा यापैकीच एक शारदा शक्तीचा उपक्रम आहे. विज्ञान आपण फक्त शालेय पुस्तकात शिकतो अशी एक संकल्पना सगळ्यांच्या मनामध्ये असते, पण त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने एकत्रित गप्पांच्या स्वरूपात सुद्धा विज्ञान शिकता येतं, हसत खेळत शिकता येतं. ही संकल्पना रुजवण्यासाठी केला आहे. त्यामुळे विज्ञानाच्या माहितीपासून विशेषतः महिला एकदा शाळा सुटल्यानंतर या विषयापासून बाजूला जातात, तर पुन्हा या विषयामध्ये त्यांना रुची निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम चालतो. या रोजच्या जीवनातलं जे विज्ञान आहे, पण घरातल्या ज्या वस्तू वापरतो पासूनचं विज्ञान साध्या आणि सोप्या पद्धतीने कट्ट्याच्या माध्यमातून शिकवलं जातं. आतापर्यंत हे 40 कट्टे झालेले आहेत. विज्ञान कट्टाचे 40 कार्यक्रम झालेले आहेत. ही आपली बदलती जीवनशैली सध्या आहे, त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत आणि बदलणारा काळ या दोन्हीच्या माध्यमाचा परिणाम म्हणून अनेक जागतिक समस्या निर्माण होत आहेत. जसं जागतिक तापमान वाढ आहे, कचऱ्याच्या समस्या आहेत, त्यांची वैज्ञानिक भूमिका समजावून सांगणं हा विज्ञान कट्ट्याचा उद्देश आहे. तर हा मनमोकळा संवाद साधणारा विज्ञान कट्टा. तर पुणेकरांची अगदी आवडती संस्कृती म्हणजे कट्टा संस्कृती. शारदा शक्तीने ही कट्टा संस्कृती स्वीकारली आणि या महाराष्ट्र स्तरावरचं जरी शारदा शक्ती हे संघटन असलं तरी ते सुरू झालंय पुण्यामध्ये आणि कार्यालय आहे पुण्यामध्ये, म्हणून पुण्यातल्या लोकांनी आम्ही कट्टा करणारच अशा भूमिकेतनं विज्ञान कट्ट्याच्या माध्यमातून सुरू केलाय. हा कट्टा हा विज्ञान पुणेकरांसाठी एक अभिमानाचा विषय आहे. इथे काय येतात लोक, तर मनावर ताण असतो तेव्हा हा ताण आपल्या वेगवेगळ्या वयोगटाच्या मित्रमैत्रिणींमध्ये या ताणाची एकत्र आल्यानंतर हा ताण कधी कट्ट्यावर विरघळून जातो हे समजत नाही. अशा पद्धतीची संस्कृती ही कट्ट्याची संस्कृती आहे. म्हणून मग कधी तो आठवड्यातनं एकदा भेटून सुद्धा हा ताण कमी करता येतो, महिन्यातनं एकदा भेटून सुद्धा कमी होतो. तर म्हणून हा शारदा शक्तीचा विज्ञान कट्टा हा महिन्यातनं एकदा, महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी असतो. तसा हा आज 41वा विज्ञान कट्टा आहे. आपण पुणेकर, आपण महाराष्ट्रवासी, आपण भारतवासी, संपूर्ण देश आज करोनाच्या तणावाखाली आहे. हा करोना काय आहे, कसा आहे, यातून आपण कसा मार्ग काढू शकतो, स्वतः कसा मार्ग काढू शकतो, समाज कसा मार्ग काढू शकतो, आपल्या कुटुंब कसा मार्ग काढू शकतो आणि अख्खा आपण संपूर्ण देश कसा मार्ग काढू शकतो, असा पद्धतीचा हा ताण कमी करण्यासाठी आज आपण सगळे जमत आहोत. या विज्ञान कट्ट्यासाठी जमलेलो आहोत. पुन्हा एकदा या विज्ञान कट्ट्यावर करोना विषयीची भीती घालवण्यासाठी आणि करोना विषयी मनमोकळा संवाद साधण्यासाठी डॉक्टर प्राची साठे, डॉक्टर स्नेहल पुरंदरे या दोघींचं मी शारदा शक्तीतर्फे हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद लीलाताई. या निमित्ताने मी आता उपस्थित सर्वांना एक आवाहन करते की आपणही आमच्या या विज्ञान कट्ट्यात आणि शारदा शक्तीमध्ये सहभागी व्हावं आणि यासाठी आमचा पत्ता आणि फोन नंबर तुम्हाला आमच्या साईटवर आणि फ्लायरवर उपलब्ध आहे.
कार्यक्रमात आता आपण पुढे जाऊया. आजच्या कार्यक्रमाच्या वक्त्या डॉक्टर स्नेहल पुरंदरे यांची ओळख करून देण्यासाठी मी शारदा शक्तीच्या एक्झिक्युटिव्ह मेंबर डॉक्टर मनीषा खळदकर यांना आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या आपल्या दोन्ही वक्त्या या पुण्याच्या सुप्रसिद्ध हुजूरपागा या शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि ही आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर स्नेहल पुरंदरे यांनी पुण्याच्या प्रतिष्ठित बीजे मेडिकल कॉलेजमधून 1991 ला MBBS हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी MS जनरल सर्जरी 1995 मध्ये पूर्ण केल्यानंतर लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यात विशेष ट्रेनिंगही पूर्ण केलेलं आहे. 1996 ते 2004 या कालावधीत त्यांनी बीजे मेडिकल कॉलेजमध्ये अध्यापनाचं कामही केलेलं आहे. त्यानंतर 2006 पासून ते आतापर्यंत सिंहगड मेडिकल कॉलेज, काशीबाई नवले यांच्या नावाने असलेलं सिंहगड मेडिकल कॉलेज मध्ये कार्यरत आहेत. या टेन्युअर मध्ये त्यांनी 7 रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत. मेडिकल व्यवसायाच्या धावपळीतूनही त्यांनी ट्रेकिंगची आवड जोपासलेली आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प, अन्नपूर्णा बेस कॅम्प, चद्दर असे अत्यंत अवघड ट्रेक्स त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. तसेच त्या सध्या BA संस्कृत टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून हा कोर्स करत आहेत. त्यांनी स्वतः करोना फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केलेलं आहे. तसेच त्या स्वतःही करोना सर्व्हायव्हर आहेत. त्यामुळे त्यांनी आज दिलेली माहिती ही केवळ वैद्यकीय तर आहेच, पण त्याशिवाय स्वानुभवावरही आधारित आहे. तर मी आता डॉक्टर स्नेहल पुरंदरेंना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. स्नेहल. नमस्कार. ऐकू येत आहे? नमस्कार. ऐकू येत नाही, येते. स्क्रीन शेअर होत नाहीये. नमस्कार. शक्तीच्या मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार. प्रथमतः विज्ञान कट्टा या उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी डॉक्टर लीना, डॉक्टर मनीषा आणि बाकी सगळ्या शक्तीच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देते. स्नेहल ताई, आता बघा तुम्हाला मी को-होस्ट केलंय. स्क्रीन शेअर होईल आता. आय एम होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग असं येतंय मला. नाही, मी आता केलेलं आहे. अरे तो व्हिडिओ आहे बाबा. हा, प्राचीताई, तुम्हाला सुद्धा स्क्रीन शेअर करायचं आहे? हो, मला करायचं आहे, पण मी थोड्या वेळाने बोलीन ना, त्यावेळेला मी करेन शेअर. हो, एका वेळेत. हा, हो हो तुम्ही को होस्ट करून ठेवू शकता. हो. आहे, दोघींना केलेलं आहे को-होस्ट. हो, चालेल. धन्यवाद. हो, दिसतंय आता. शेअर करा. शक्तीच्या मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार. प्रथमतः या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मनीषा, लीना, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आज 2021 मध्ये संपूर्ण जगाला या करोना विषाणूने पूर्ण विळखा घातलेला आहे आणि त्याची पकड सैल होण्याऐवजी दिवसेंदिवस खूप घट्ट होत चाललेली आहे. 2019 पासनं निसर्ग आणि मानवजात यांच्यात सुरू झालेलं युद्ध हे संपायचं कुठे नावच घेत नाहीये. खरं तर याआधी सुद्धा अशी खूप पॅन्डेमिक झाली होती, जसं की इन्फ्लुएन्झा, सार्स, H1N1. आपण सुद्धा इन्फ्लुएन्झा 1918 मध्ये झालं, पण सार्स, H1N1 आपण सुद्धा ही बघितली. त्यावेळी सुद्धा खूप चर्चा होत होत्या, पण वातावरण नक्कीच आत्तासारखं नव्हतं.
त्याच्यामुळे मी विचार करत होते की खरंच आत्ताच्या पॅन्डेमिक मध्ये काय वेगळं आहे की जे तेव्हा नव्हतं आणि आपण एवढे घाबरलेले नव्हतो तेव्हा आणि आता का घाबरलेले होते. एक महत्वाचं आहे की आत्ताच्या पॅन्डेमिक मध्ये आपल्याकडे एक सगळ्यात मोठं अस्त्र आहे ते म्हणजे ऍक्टिव्ह सोशल मीडिया, जे आधीच्या पॅन्डेमिक मध्ये अजिबात नव्हतं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे ग्लोबलायझेशन, आणि यामुळे पूर्ण जग एकाच वेळी या पॅन्डेमिक मध्ये सामावलं गेलेलं आहे. आधीच्या या ऍक्टिव्ह सोशल मीडियाचा आपल्याला फायदा जरूर होतोय, पण त्याच्या बरोबरीने त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला दिसत आहेत. आपल्यासमोर एवढं माहितीचं जंजाळ आहे, त्याच्यामुळे काय वाचायचं, काय बघायचं आणि काय फॉलो करायचं याबद्दल कुठेच एकमत सुद्धा होत नाहीये. जेवढं वाचू, जेवढं बघू, तेवढं अजून खोल डोहात बुडाल्यासारखं आपल्याला होतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा आजचा आपला विज्ञान कट्टा मधला संवाद आहे. जेव्हापासून आपण कोरोना विषाणू, कोविड-19 आजार हे ऐकतोय, वाचतोय, तेव्हापासून अचानक इम्युनिटी हा शब्द सुद्धा आपल्या सगळ्या जनसामान्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि खरोखरी म्हणजे स्वयंपाकघरातल्या प्रत्येक गोष्टीपासून, रादर आट्यापासून पंख्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही इम्युनिटीशी जोडली गेलेली आहे. काय असतं ही इम्युनिटी? जनसामान्यांना खरंच माहिती आहे का की काय असते ही इम्युनिटी? म्हणून मला असं वाटलं की आपण थोडक्यात या इम्युनिटी बद्दल पण माहिती देऊया. कारण करोना वॅक्सिन हे सगळं याच्यावर बेस्ड आहे. आणि आता आपण ऍक्च्युली वॅक्सिनेशन पर्यंत पोहोचलेलो सुद्धा आहे. तर खरं सांगायचं झालं तर ही इम्युनिटी शरीराची एक प्रतिकार शक्ती आहे आणि ही 24/7 365 डेज न कंटाळता, न चुकता काम करत असते. ना तिला आपल्याला सांगावं लागतं, ना उठवावं लागतं, ना जागवावं लागतं. ही प्रतिकारशक्ती 4 प्रकारे काम करते. आणि सर्वात प्रथम तिचं म्हणजे ती जीवाणू, विषाणू किंवा कोणताही शत्रू असेल त्याला शरीरात शिरकावच करू देत नाही. आपली स्किन, व्हेरियस आपले म्युकस मेम्ब्रेन्स हे शत्रूला बाहेरच्या बाहेरच परतवून लावायचा नेहमी प्रयत्न करत असतात आणि त्यांचं हे कार्य सतत चालू असतं. समजा या अडथळ्यातनं शत्रूंनी खरंच शिरकाव केलाच तर मग आपली इम्युन सिस्टीम जागृत होऊन जाते आणि अजून जोमाने कार्य करायला लागते. आणि इम्युन सिस्टीमच्या ज्या पेशी, समोर काही चित्र दिसत आहेत तुम्हाला, त्या पेशी म्हणजे मोनोसाइट्स, मॅक्रोफॅजेस या शत्रूला गिळंकृत करतात. आणि या व्हायरस इन्फेक्टेड सेल्स ज्या असतात, शत्रूंना गिळंकृत केलेल्या सेल्स, यांच्यावर टी सेल या अटॅक करतात. त्याचबरोबर या शत्रूला नामोहरम करण्यासाठी बी सेल्स नावाच्या सेल्स असतात, त्या एक अँटीबॉडी तयार करायला लागतात. आपण सगळेजण सध्या रोज पेपरमध्ये वाचतोय अँटीबॉडी सर्व्हे, अँटीबॉडी हे, पोस्ट करोना अँटीबॉडी, पोस्ट वॅक्सिन अँटीबॉडी. या अँटीबॉडी या बी सेलनी तयार केलेल्या असतात. आणि एकदा का या अँटीबॉडी शत्रूला चिकटल्या की शत्रू पूर्णपणे, तो व्हायरस, जीवाणू जो असेल तो निकामी होऊन जातो आणि हे काम या बी सेल्स करतात. बरं, या बी सेल आणि टी सेल एकदा काम करून थांबत नाहीत. त्या लक्षातही ठेवतात की कोणत्या प्रकारचा शत्रू आहे, तो कसा आहे, त्याला कोणत्या प्रकारच्या अँटीबॉडीज लागणार आहेत, त्यांनी अटॅक केलेल्या सेल्सचं काय करायचं पुढे, हे या बी सेल आणि टी सेल, त्यांना मेमरी सेल असं म्हणतात आणि ते त्या लक्षातही ठेवतात. आणि त्याच्यामुळे परत या शत्रूंनी हल्ला केला तर शत्रूची एंट्री झाल्या त्याला परतवून लावण्यासाठी या दोघी जणी नेहमी तयार असतात. इथे आपल्याला दिसतंय की टी सेल कशी काम करते आणि बी सेल या छोट्या छोट्या अँटीबॉडीज कशी तयार करते की ज्या योगे शत्रूला ती पुढच्या वेळी लगेचच परतवून लावू शकेल. आणि या दोघी सेल्स मेमरी इतकी चांगली लक्षात ठेवतात की तसाच विषाणू आला तर नक्की त्याच्यावर त्या नेक्स्ट टाइम अटॅक करणार. अशा प्रकारे हे युद्ध चालूच असतं, त्यांना विश्रांतीची वगैरे बिलकुल गरज पडत नाही. पण हा इम्युन रिस्पॉन्स आपला कधी कधी इतका जोरदार होऊ शकतो की तो आपल्या शरीराच्या पेशींनाच घातक ठरू शकतो. आणि ऍक्च्युली आपल्या शरीरात सायटोकाईन स्ट्रॉम सुरू होतं. हे शब्द आता इतके लोकांपर्यंत पोहोचलेत की सायटोकाईन स्ट्रॉम झालं आणि पेशंट दगावला, मृत्यू आला, हे आपण रोज वाचतो. हा जो इम्युन रिस्पॉन्स आहे
हा खूप साऱ्या अंतर्बाह्य गोष्टींवरही अवलंबून असतो. जसं की आपला प्रायमरीली आपला जेनेटिक मेकअप जे आपल्याला मिळालंय, हेरिडिटरी मिळालंय. नंतर वयोवृद्ध लोकांमध्ये हा इम्युनिटी रिस्पॉन्स थोडा कमी असू शकतो, मुलांमध्ये वेगळ्या प्रकारचा असू शकतो. काही आजारांमध्ये जसं की कॅन्सरच्या आजारांमध्ये तो इम्युन रिस्पॉन्स वीक झालेला असतो. काही औषधांमुळे ही इम्युन सिस्टीम वीक होते. नंतर काही काही आजार आहेत जसे काही नॉन कम्युनिकेबल डिसीज आपण म्हणतो, जसं काही डायबिटीज, हायपरटेन्शन, नंतर लिव्हरचे आजार, किडनीचे आजार, यामध्ये सुद्धा ही इम्युन सिस्टीम वीक झालेली असते. त्याचप्रमाणे काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या या इम्युन सिस्टीमला सतत बूस्ट करू शकतात आणि रोज आपण वाचतोय की हे घ्या, हा काढा घ्या, त्यांनी इम्युन सिस्टीम बूस्ट होईल. हे सगळं प्रूव्हन आहे की नाही माहित नाही, पण अनेक विटॅमिन्स जसं की विटॅमिन ए, B6, B12, फोलेट, C, D, E आणि खूप काही ट्रेस एलिमेंट, झिंक. आता झिंकच्या गोळ्या तर सगळे जण घेत आहेत जवळजवळ. तर ही सगळी जी विटॅमिन्स, ही सगळे जे ट्रेस एलिमेंट्स आहेत, हे मात्र नक्की आपली इम्युनिटी बूस्ट करायला मदत करतात. कारण आपल्याला सायंटिफिकली प्रूव्ह झालंय की यांची जर डेफिशियन्सी असेल तर आपली इम्युन सिस्टीम वीक होऊ शकते. त्याचप्रमाणे दुसरं एक महत्वाचं म्हणजे रेग्युलर एक्झरसाइज केला तर सुद्धा आपण इम्युन सिस्टीमला मजबूत करू शकतो आणि इन्फेक्शनची रिस्क कमी करू शकतो. पण आता आपण करोना सुरू झाल्यापासून रोज व्हॉट्सअपवर आपल्याला आहे की हा काढा प्या, हे दूध घालून प्या, हे करा, ते करा. प्रत्येकाचा काहीतरी इफेक्ट नक्की असेल या इम्युन सिस्टीमवर. आपल्याला माहित नाही, सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं नाहीये. पण फक्त इम्युन सिस्टीमला असं बूस्ट करून कोरोना नक्की प्रिव्हेंट होऊ शकत नाही. आपल्याला अजून बाकी पण काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. हळूहळू आपण त्या बघूया. आता थोडंसं या कोरोना व्हायरस बद्दल चित्रात दिसतंय. हा मुकुट घातलेला कोरोना व्हायरस खरंच काटेरी मुकुटाप्रमाणेच आहे आणि त्याचे जे काटे आहेत ती स्पाइक प्रोटीन्स. जगातले सगळे शास्त्रज्ञ या काटे, त्या एन्व्हलप आणि ही सगळी जी अँटीजेन्स आहेत, ही सगळी छोटी छोटी प्रोटीन्स आहेत, तर या सगळ्यावर जगातले सगळे शास्त्रज्ञ काम करतायत. हा RNA व्हायरस आहे आणि खरं तर तसं पाहिलं तर हा RNA व्हायरस व्हायरस आहे. तो अनेक प्राण्यांमध्ये दिसतो आणि यातल्या काही स्पेसीज असतात या स्पेसीज चेंज करू शकतात. जसं की प्राण्यांमधनं मानवांकडे येऊ शकतात. जसं आपल्याला आता वाटतंय की प्रॉबेबली हा ॲनिमल्स मधनं आपल्याकडे आलेला आहे आणि हा RNA व्हायरस असल्यामुळे तो एक्झॅक्टली सेम त्याची कॉपी बनवू शकत नाही आपल्या शरीरात आणि त्यामुळे तो जेव्हा रेप्लिकेट होतो तेव्हा त्याच्यात थोडासा काहीतरी बदल होऊ शकतो. म्हणजे आता जे आपण ऐकतोय की म्युटेशन, डबल म्युटंट, हे म्युटंट, UK म्युटंट, दुबई म्युटंट, तर ह्या त्याच्या थोड्या छोट्या वेगवेगळ्या कॉपीज आहेत, पण त्या अगदी त्याच्यासारख्या नाहीयेत. कारण तो RNA व्हायरस असल्यामुळे थोडासा काहीतरी त्याच्यात बदल होतो आणि त्यालाच म्युटेशन्स असं म्हणतात. आता दुसरं म्हणजे हा व्हायरस पसरतो कसा. पूर्वी आपल्याला वाटत होतं की तो स्पर्शाने पसरतो, फोमाइट्स आम्ही ज्याला म्हणतो त्याला, की त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट धुवून घ्या असं आपण सुरुवातीला करत होतो. कारण सगळ्यांनाच हा नवीन होता, कोणालाच माहित नव्हतं. पण आता इतक्या दिवसाच्या रिसर्च नंतर आपल्याला कळलंय की तो हवेतनं नक्की पसरतो. त्याच्यातही 2 टाईप्स असतात, पण तो हवेतनं पसरतो हे मात्र नक्की झालेलं आहे. आणि हा विषाणू जेव्हा हवेतनं पसरून आपल्या श्वासनलिकेत पोचतो तेव्हा तिथे काही रिसेप्टर्स असतात, त्यांना तो जाऊन चिकटतो. हे ACE2 रिसेप्टर्स असतात. आता हे सुद्धा रिसेप्टर्स काही पेशींमध्ये खूप असतात, काही पेशींमध्ये कमी असतात. हा सगळा थोडा वेगळा भाग आहे आणि डिटेल आपण काही बघायची गरज नाही. आणि हा पेशींपर्यंत पोचतो आणि मग पेशी काम करायला लागतात. ऍक्च्युली तसं पाहिलं तर मी मगाशी सांगितलं की तो फारसा काही स्मार्ट विषाणू नाहीये, त्याच्यामुळे तो पेशंटच्या मृत्यूला कारणीभूत होत नाही. पण व्हायरसने इन्फेक्ट केलेल्या पेशी असतात त्या खूप जोरात काम करायला लागतात
आणि ह्याच पेशी जे सायटोकाइन्स जे काही असतात त्या सिक्रिट करायला लागतात आणि मग आपल्या शरीराच्या स्वतःच्या पेशींचाच त्या घात करायला लागतात. त्यामुळे मग वेगवेगळ्या ऑर्गन्सना, फुफ्फुसांना इजा होते. संपूर्ण शरीरभर हे इंटरल्युकिन्स पसरतात आणि आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स निर्माण करतात. त्याला सिस्टमिक इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स असं म्हणतात. आणि ऍक्च्युली ह्या सगळ्यामुळे पेशंटचा मृत्यू ओढवतो. व्हायरस ॲज सच आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरत नाही. मोस्ट ऑफ द टाइम असं घडतं. तसं पाहिलं तर फर्स्ट वेव्ह मध्ये आपल्याला असं वाटलं होतं की 14 दिवसानंतर आयसोलेशन, ऍडमिशन, RT-PCR निगेटिव्ह झालं, पेशंट बरा झाला, आता पुढे काही नाही, आपण करोना मुक्त झालोय. पण आता आपल्या लक्षात येतंय फर्स्ट वेव्ह मधल्या बऱ्याच काही रुग्णांना नंतर सुद्धा खूप खूप सिम्पटम्स दिसत आहेत. आम्ही त्याला डिलेड सिम्पटम्स किंवा पोस्ट करोना सिंड्रोम असं म्हणायला लागलोय. जसं की शुद्ध अशुद्ध रक्तवाहिनीद्वारे रक्ताची गुठळी होणे, पक्षाघात, हृदयविकार यासारखे त्याच्यामुळे आजार, अनेक दिवस थकवा, जॉईंट पेन्स, लंग फायब्रोसिस अशा अनेक सिम्पटम्स पेशंट्समध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे खरं तर फक्त 14 दिवसांचा हा करोना नाहीये, तर तो आता बराच काळ आपल्या बरोबर राहणार आहे आणि आपल्यालाही त्याच्याबरोबर स्मार्ट बनून राहायचं आहे. या चित्रात या स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे खरं तर ही सगळी पॅन्डेमिक्स जी आली होती, H1N1, सार्स, कोविड, इबोला, मर्स, तर प्रत्येक वेळी इन्फेक्टेड पर्सन किती लोकांना इन्फेक्ट करू शकतं? तर हा सुद्धा काही खूप अगदी वेगळा नाहीये. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या काही कारणांमुळे, काही म्युटंट्समुळे आताच तर सेकंड वेव्ह मध्ये एक माणूस घरातला इन्फेक्ट झाला तर अख्खी फॅमिली इन्फेक्ट होते. जसं काही तो एक माणूस 5, 6, 8 जणांना इन्फेक्ट करतोय. सो त्याचा R0 खूप वाढलाय का? आता आपण शोध लावतोय या सगळ्याचा. दुसरं मला सांगायचं की करोना सुरू झाल्यापासून या कोविडमुळे इतर आजारांकडे आपलं खूप दुर्लक्ष व्हायला लागलंय का असं आता आपल्या हेल्थ सिस्टीमकडे बघून आपल्याला वाटायला लागलंय. कारण खूप रुग्ण सुद्धा खूप घाबरलेत. इतर आजारांचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये यायला घाबरतायत. फर्स्ट वेव्ह जरा संपत आली होती, आपण आपली पाठ थोपटली, अरे वा आता आपण खूप काही चांगलं मॅनेज केलं सगळं, आणि मग परत पहिल्यासारखी परिस्थिती आली होती आणि आपल्याला वाटलं आपल्याकडे काय सेकंड वेव्ह येत नाही, नक्कीच नाही. पण ती आली. जसं बाकीच्या देशांमध्ये आली, युरोपियन त्यांच्या पाठोपाठ आपल्याकडे सुद्धा आली आणि आपल्याला आता विळखा घालून ती बसलेली आहे. या सगळ्यामध्ये कॅन्सरच्या रुग्णांची खूपच हाल होत आहे. त्यांची किमोथेरपीची शेड्यूल चुकली आहेत. काहींकडे अजिबात लक्ष दिलं जात नाहीये. पेशंट्स हॉस्पिटलला आले तर आता बेड्स पण मिळेनाशा झालेले आहेत. खरं तर मॅन पॉवर आणि मनी पॉवर या दोघांमुळे इतर आजारांकडे खूप दुर्लक्ष व्हायला लागलंय असं वाटतंय. आता आपण ह्या सगळ्यानंतर खरं तर वॅक्सिन पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. कारण आपल्याला पहिल्यापासून मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलेलं गेलेलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि या पार्श्वभूमीवर व्हायरस आपल्यापर्यंत पोहोचूच नये यासाठी काय करता येईल असं जगभर शास्त्रज्ञ पहिल्या वेव्हपासून प्रयत्न करतायत. अनेक प्रकारची, अनेक कंपन्यांची वॅक्सिन आता बाजारात आलेली आहे. पण वॅक्सिन घेऊन सुद्धा परत कोविड होत आहे असं आपल्याला सेकंड वेव्ह मध्ये लक्षात आलंय. एक पहिला डोस झाला, परत कोविड झाला, कदाचित 2 डोस झाले, परत कोविड झालाय आपल्याला. सो आता कळलंय की वॅक्सिन इफेक्टिव्ह आहे, नक्कीच पॉवरफुल अस्त्र आहे, पण ते एकटं नक्कीच आपल्याला पुरेसं नाहीये. कारण वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा आता सेकंड वेव्ह मध्ये खूप लोक पॉझिटिव्ह आहेत, एस्पेशली फॅमिलीतले 60 वर्षानंतरचे. खरं तर हे आजी आजोबा म्हणतायत की आम्ही कधीच घराबाहेर गेलो नाही, आम्ही रोज काढा घेतोय, आम्ही रोज दूध हळद घेतोय, पण तरी आम्हाला कसा काय कोरोना झाला, पहिला डोस घेतलाय. आजोबाजी खरं तर बाहेर पडत नाहीत, आता तर लॉकडाऊन चालू झाले, पण घरात बाकीचे लोक येत आहेत, घरातले काम करणारे लोक बाहेर जात आहेत, ते येत आहेत, आणि तसा तो विषाणू आपल्या घरापर्यंत पोहोचत आलेला आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला ऑस्ट्रेलियन सायंटिस्ट यान एम मॅके यांचं स्विस चीज मॉडेल फार अप्रोप्रिएट वाटलं.
या स्लाइड्समध्ये ऍक्च्युली वॅक्सिनेशन नंतर आपलं काय परिस्थिती असू शकेल आणि असं आपण कोरोना कसा कंट्रोलमध्ये आणू शकू हे थोडं दाखवलेलं आहे की ससेप्टेबल समजा पहिल्या ह्याच्यात वॅक्सिनेशन नाहीये, एक ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल कसा कोरोना पसरवू शकतो आणि जेव्हा 75% इंडिव्हिज्युअल्स वॅक्सिनेट होतील तेव्हा अल्टिमेटली तो किती कमी प्रमाणात कोरोना होईल, कोविड आजार होईल, ऍक्च्युली आजार होईल सुद्धा पण तो खूप कमी सिम्पटम्स असेल, कदाचित नुसता 1 दिवसाचा ताप आला, जसं इतके वर्षानुवर्ष फ्लू होतोय, आपण म्हणतो फ्लू झाला 2 दिवसात मी बरं होणार, इतकी आपल्याला खात्री आहेच आहे. म्हणजे वॅक्सिनेशन नंतर कदाचित आपण त्याच लेवल पर्यंत पोहोचू शकू. तर ऑस्ट्रेलियन व्हायरोलॉजिस्ट ऍक्च्युली इयान मॅके यांचं एक स्विस चीज मॉडेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मला खूप अप्रोप्रिएट वाटलं आणि मला ते तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटतंय. तर हा स्विस चीजचा जो ब्लॉक आहे त्याचे मल्टिपल लेयर्स आहेत आणि प्रत्येक लेयरला व्हेरियस होल्स आहेत. तर ही होल्स म्हणजे आपली जे काय आपण काळजी घेतोय किंवा जे आपण कोरोना व्हायरससाठी जे प्रोटेक्शन डिव्हाइसेस वापरतोय तर या प्रत्येकात काही ना काहीतरी फ्लॉज आहेत. जसं वॅक्सिन मध्ये आहेत, आपण मास्क वापरतोय, सेफ डिस्टन्स ठेवतोय, तर या सगळ्यामध्ये खूप फ्लॉज आहेत आणि म्हणूनच आपल्याला निश्चित कळलंय की वॅक्सिन अलोन इज नॉट गोइंग टू बी हेल्पफुल. तर म्हणून वी हॅव टू फॉलो दिस स्विस चीज मॉडेल. तर याच्यात व्हेरियस लेयर्स आहेत आणि प्रत्येक लेयरला जी होल्स आहेत त्यातनं कोरोना विषाणू आपल्यापर्यंत पोहोचू शकतोय. पण प्रत्येक लेयर्सला जी होल्स, जे फ्लॉज मी म्हटलं, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण हे सगळे लेयर जर ओळीत ठेवले तर प्रॉबेबली आपण कोरोनावर विजय मिळवू शकू असं निश्चित वाटतंय. कारण प्रत्येक इंटरव्हेन्शन जे आहे ते इम्परफेक्ट आहे, पण खूप सारे इम्परफेक्ट इंटरव्हेन्शन आपल्याला कदाचित सक्सेस देऊ शकतील असं नक्कीच आपल्याला वाटतंय. आता यामध्ये जसं समोर दिसतंय की आपल्या काही पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, काही शेअर रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तसंच आपली स्वतःची, समाजाची, शासनाची, सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जर प्रत्येकाने पार पाडली तर आपण नक्की याच्यावर विजय मिळवू शकू. काय आहे की आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी? सगळ्यात महत्वाचा बदल हा स्वतःपासूनच घडवावा लागतो. तर म्हणून पहिली आपली स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आता आपल्याला मेंटली सुद्धा प्रिपेअर व्हायला लागणार आहे की कोरोना हा आपल्या बरोबर राहणार आहे, आपल्याला त्याच्याबरोबर राहायचंय. मी वॅक्सिन घेतलं, मला कोरोना होणार नाही, निश्चित होणार नाही, मी प्रोटेक्टेड आहे, हे आपल्याला सोडून द्यावं लागेल. आणि जी काय आपल्याला डॉक्टरांनी, आपल्या शास्त्रज्ञांनी जे काय सांगितलेली आहेत प्रिकॉशनरी मेजर्स, ती कंटिन्युअसली घ्यावी लागणार आहे. तर पहिलं पॉवरफुल अस्त्र मी म्हणलं वॅक्सिन. सो वॅक्सिनेशन ड्राईव्ह हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायलाच पाहिजे आणि वॅक्सिनेशन बद्दल साठे मॅडम आपल्याला खूप डिटेल सगळं सांगणार आहे. त्याच्यामुळे मी त्याच्या पुढच्या लेअरकडे जाते. दुसरा महत्वाचा लेअर जे आहे की आयसोलेशन. सो जेव्हा कधी थोडीशी सुद्धा सिम्पटम्स आपल्याला दिसतील तेव्हा पहिल्यांदा आपण स्वतःला आयसोलेट करायला पाहिजे. मी मगाशी म्हणलं तेव्हा तसं सेकंड वेव्ह मध्ये पूर्ण फॅमिली ऍडमिट व्हायला येत आहेत. मॅडमना त्याचा जास्त एक्सपिरियन्स असेल कारण त्या रोज आयसीयूत काम करतायत. सो पूर्ण फॅमिलीज ऍडमिट व्हायला येत आहेत. सो त्यातलं एक कोणीतरी इन्फेक्ट होऊन घरात येतं. घरात तर आपण काही मास्क वापरत नाही आहोत, पण आता मला असं वाटायला लागलं की आजी आजोबांनी बाहेरच्या लोकांशी बोलताना किंवा फॉर दॅट मॅटर आपण सगळ्यांनी बाहेरचा माणूस जेव्हा घरात येईल तेव्हा बोलताना मास्क वापरायला पाहिजे. घरात सुद्धा ते थोडंफार सेल्फ डिस्टन्स मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचं म्हणजे दुसरी गोष्ट, सेल्फ आयसोलेशन केल्यानंतर आपण टेस्ट केली तरी चालणार आहे. कारण खूपदा असं वाटतं नाही, टेस्ट पॉझिटिव्ह नाही आलेली, कशाला आयसोलेट करायचं? तर तसं नाहीये. कारण टेस्ट पॉझिटिव्ह येईस तोपर्यंत आपण कदाचित इतरांना प्रसाद दिलेला सुद्धा असतो. दुसरी गोष्ट, आयसोलेशन म्हणजे खूप काहीतरी आपल्याला अस्पृश्यासारखं वाळीत टाकलंय असं काहीतरी वाटतं. कारण आता पेशंट्स जेव्हा दुसऱ्या आजारांचे पेशंट्स येतात आणि आपण त्यांना विचारतो की तुम्हाला कोरोना झाला होता का, तर प्रत्येक जण नाही असलं काही आम्हाला झालेलं नाहीये.
तर हा सोशल स्टिग्मा जो काही त्या करोनाला लागलेला आहे तो सुद्धा आपल्याला मनातनं काढावा लागणार आहे. आणि आयसोलेशन हे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्याबरोबर इतर सर्वांसाठी म्हणजे त्या करोनाचा प्रसार टाळण्यासाठी खूप गरजेचं आहे. हे लक्षात ठेवून थोडी जरी सिम्पटम्स आली तरी आयसोलेट करणं गरजेचं आहे. एकदा आयसोलेट केल्यानंतर टेस्ट ती तर आलीच, कारण त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपल्याला खरंच कोविड-19 झालेला आहे का नाही. त्याच्यामुळे टेस्ट करणं आणि ती टेस्ट सुद्धा प्रॉपर टेस्ट करणं हे खरं खूप गरजेचं आहे. कारण आता आपण रोज पेपरमध्ये वाचतोय की तो स्वॅब कसा घ्यायचा, कुठनं घ्यायचा, याचे खूप क्रायटेरियाज आहेत. पण आपण त्याच्या डिटेलमध्ये जायला नको, कारण ते थोडा वेगळा विषय आहे. पण टेस्ट मात्र आपण निश्चित करायला पाहिजे. आपण स्वतः ज्याला काय कोणाला सिम्पटम्स येतात त्यांनी ठरवायला पाहिजे की माझी टेस्ट व्हायला पाहिजे, कारण ज्या योग्य मी पुढे त्याचा प्रसार टाळू शकेल. दुसरं महत्वाचं म्हणजे त्याच्या पुढचं एकदा टेस्ट केली की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पण व्हायला पाहिजे. आपलं आरोग्य सेतू ऍप आहे हे खरं आपण सगळ्यांनी वापरलं पाहिजे की ज्यायोगे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुद्धा होऊ शकेल, आपल्याला कोरोनाबद्दलची खूप काही माहिती मिळू शकेल. आता आपण वॅक्सिनेशनसाठी ते वापरतोय, पण त्याच्यात बाकी पण इतर खूप गोष्टी आहेत. तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग खूपच महत्वाचं आहे की ज्यायोगे आपण त्याचा प्रसार थांबवू शकतो. आता हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्वी शासन गव्हर्नमेंट आपलं खूप करत होतं, पण सेकंड वेव्ह मध्ये स्पेशली मॅन पॉवर आणि खूप पॅन्डेमिक फटीग यायला लागलेलं आहे. तर त्याच्यामुळे ती आपली स्वतःची जबाबदारी समजून आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं. मला कोरोना झालाय, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोण आधी आलेले आहेत त्यांनी स्वतःने टेस्ट करून घेणं, त्यांनी आयसोलेट करणं, त्यांना सिम्पटम्स आले असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाणं किंवा कुठल्याही कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन दाखवणं हे अतिशय गरजेचं आहे की ज्यायोगे आपण त्या होलमधनं जो काही विषाणू येतोय त्याला कुठल्या तरी एका लेअरमध्ये निश्चित थांबवू शकतो. त्याच्यानंतर पुढचा लेअर म्हणजे या सगळ्यातनं तो आला तरी सुद्धा काय काय करायचं, तर मास्क वापरायचा. तो आता कंपल्सरी केलाय. मास्क वापरला नाही तर आपल्याला दंड पडणार आहे, पण खरं तर ही वेळ यायला नको. तो आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापरायचा आहे. त्याच्यामुळे खरं तर ते दंड करण्याची वेळ यायला नाही पाहिजे आपल्यावर. तो मास्क सुद्धा नीट घालायला पाहिजे. खूप पोस्टर्स लागली आहेत सगळ्या रस्त्यांवर, दवाखान्यांमध्ये की तुम्ही कसा मास्क घाला, तो कसा कव्हर व्हायला पाहिजे, तो कसा असायला पाहिजे, दवाखान्यात जाताना मास्क असायला पाहिजे. तर तो मास्क वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण आपल्याला आता कळलंय की हा नक्की हवेतनं पसरणारा विषाणू आहे. त्याच्या पुढचा लेअर म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. खरं तर हे सगळं आपण रोज वाचतोय, पण मला हे मॉडेल ज्या पद्धतीने प्रेझेंट केलंय की बाबा हे सगळे 9 ब्लॉक्स त्या चीजचे आहेत आणि त्याला जी होल्स आहेत त्यातनं कसा करोना येऊ शकेल आपल्यापर्यंत हे दाखवलं आणि तो वेगवेगळ्या लेवलला आपण कसा प्रिव्हेंट करू शकू किंवा त्याला थोपवून धरू शकू. सो सोशल डिस्टन्सिंग मी मगाशी सांगितलं तसं की बाहेर तर आपण, पण घरात सुद्धा, एस्पेशली घरात वयोवृद्ध व्यक्ती असतील तर घरात सुद्धा हे पाळणं गरजेचं आहे. घरात सुद्धा वयोवृद्ध व्यक्तींशी बोलताना मास्क वापरणे, बाहेरनं लोक आले असतील तर त्यांच्याशी बोलताना मास्क वापरणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर आता तर खरं लॉकडाऊन आहे, आपल्याला सोशलायझिंग आउटडोअर थोडंसं तरी आता आपल्या इथे पॉसिबल नक्की नाहीये, पण तरी सुद्धा की फ्रेश एअर म्हणजे यामध्ये आता आपण खूप बघितलंय की एअर कंडिशनिंग सिस्टीम असेल तर त्यातनं तो पसरायचा खूप जास्त चान्स असतो. दुसरी गोष्ट सनलाईट, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन फ्रॉम सनलाईट मे प्रोटेक्ट फ्रॉम द व्हायरसेस. आता ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह झाल्यात का? काही निश्चित प्रूव्ह झाल्यात, काही नाही, पण ज्या त्यात आपल्याला उपयोगी आहेत त्या फॉलो करायला तर काहीच हरकत नाही. मगाशी मी सांगितलं तसं की एअर कंडिशनिंग सिस्टीम खूप मोठा सोर्स आहे ह्या सगळ्या व्हायरस प्रसाराचा. सो ॲज फार ॲज पॉसिबल जर घरात चांगलं व्हेंटिलेटेड असेल, जागा खूप व्हेंटिलेटेड असेल तर तो पसरायचा खरंच कमी चान्स आहे. म्हणून शक्यतो व्हेंटिलेटेड पाहिजे. आता थिएटर्स वगैरे तर बंदच झालेली आहेत. एअर
जिथे आपण एअर कंडिशनिंग सिस्टीम मधून तो पसरू शकतो. आता तर लॉकडाऊन आपण जात नाहीये, पण नंतर सुद्धा आपल्याला या बाबतीत खूप काही काही नव्या गाईडलाईन्स तयार कराव्या लागतील, त्या फॉलो कराव्या लागतील. अशा तऱ्हेने आपण या पुढच्या लेअर पर्यंत आलोय. तरी सुद्धा तो विषाणू, जसं तुम्ही खाली बघताय की त्या कुठल्या होल्स मधनं आपल्यापर्यंत पोहोचू सुद्धा शकतो. सगळ्यात महत्वाचं पर्सनल इज गुड हायजीन, and that can prevent this corona entering in our system. So good hygiene आणि क्लिनिंग ऑफ हँड्स रोज आपल्याला रेडिओवर टीव्हीवर हे सारखं आपल्यावर हॅमर केलं जातंय, पण ते फॉलो करायला पाहिजे आपल्याला. सो अशा तऱ्हेने सगळ्या लेयर्स मधनं तो आला तरी सुद्धा कुठल्या तरी लेअर मधनं आपण त्याला थोपवू शकू. कारण एकही लेअर 100% आपल्याला गॅरंटी देत नाहीये की आम्ही व्हायरसला प्रोटेक्ट करू, पण एवढे सगळे लेअर कदाचित एकत्र मिळून आपण आपल्याला या होस्टला त्याच्यापासून प्रोटेक्ट करू शकू. म्हणून हे मॉडेल मला तरी खूप अप्रिशिएट झालं. आणि याच्यावरनं शिकायचंय काय, तर शिकायचं एक म्हणजे आता तिसरी लाट येईल का माहित नाही, युरोपियन कंट्रीज मध्ये आलेली आहे, पण त्यांचं वॅक्सिनेशन त्याच्याबरोबर खूप चांगलं झालंय. त्याच्यामुळे कदाचित त्यांनी अनलॉक चालू केलंय. आपल्याकडे तिसरी लाट येईल का माहित नाही, कोणीच काही प्रेडिक्ट करू शकत नाही. पण आता तर डेफिनेटली आपल्याला खूप जबरदस्त त्यांनी विळखा घातलेला आहे. सो त्याच्यामुळे फक्त वॅक्सिनेशन नाही तर त्याच्याबरोबर हे सगळे प्रोटेक्टिव्ह लेयर्स जर आपण ऍक्सेप्ट केले आणि फॉलो केले तर नक्कीच आपण त्याला कुठेतरी थोपवू शकू, त्याचा प्रसार नक्कीच रोखू शकू असं मला वाटलं. मला ते मॉडेल खूप अप्रिशिएट झालं म्हणून मी शेअर करते तुमच्याबरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शासनाने सुद्धा आपल्याला सांगितलंय की मी आणि माझे कुटुंब ही माझी जबाबदारी आहे. तर त्या सगळ्यासाठी आपल्याला आता मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर करायला लागेल की मला या कोरोना बरोबर राहायचंय. कारण आपण असं घरात खूप दिवस तर राहू शकणार नाहीच होत. अर्थार्जनाच्या दृष्टीने सुद्धा ते खूप डिफिकल्ट आहेच. त्यामुळे आपल्याला याच्याबरोबर राहायचंय तर मला हे ज्याच्यापासून प्रोटेक्ट करायचं असेल तर मला स्वतःला काय करावं लागेल हे आपल्याला मनात पहिलं बिंबवलं की आपोआप आपल्या ऍक्शन्स मध्ये ते येणारच आहे. आता या सगळ्यातनं तो कोरोना जर पोचला शेवटी आणि आपण COVID-19 आपल्याला झाला तर काय करायचं हे डॉक्टर प्राची साठे मॅडम सांगतील, कारण त्या डे टू डे ICUत काम करतायत आणि त्याच्यावर उपचार करतायत. मी साठे मॅडमना विनंती करते की त्यांनी उपचार आणि वॅक्सिन बद्दल सांगावं. धन्यवाद पुरंदरे मॅडम. डॉक्टर स्नेहल पुरंदरे मॅडम धन्यवाद. खूपच सोप्या साध्या भाषेत तुम्ही इम्युन सिस्टीम, व्हायरस स्ट्रक्चर, नंतर आपली जबाबदारी काय आहे याबाबत हे स्विस चीज मॉडेल दाखवून व्यवस्थित एकदम छान समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद मॅडम. आता डॉक्टर प्राची साठे मॅडमचा परिचय आपल्याला डॉक्टर मनीषा खळदकर मॅडम करून देतील आणि त्यानंतर प्राची साठे मॅडमचं व्याख्यान सुरू होईल. आपला इतका चांगला प्रोग्राम चाललाय आणि प्राची साठे मॅडम तर पुण्यातल्या लीडिंग डॉक्टर आहेत. त्या MBBS, MD, FRCP, FCCM असून त्या पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिक मध्ये डायरेक्टर ICU म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्या DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मानद प्राध्यापक म्हणून देखील काम करतात. पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाच्याही त्या सदस्य आहेत. तसेच आर्ट इंडिया फाउंडेशन याच्या विश्वस्तही आहेत. तर या अतिशय छोट्या इंट्रोडक्शन नंतर आपली करोना माहितीची लिंक जी आहे ती तुटू नये म्हणून मी मॅडमना विनंती करते की त्यांनी आता त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. येतंय? हो येतंय. हो येत. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा
शक्तीच्या या कामाबद्दल मला अत्यंत आनंद होतोय, कारण विज्ञान हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचायलाच पाहिजे आणि त्यासाठी वैद्य लीनाताई बावडेकर यांचं त्यांच्या संपूर्ण चमूतर्फे मी चमू सकट अभिनंदन करते. आजचा आपला विषय डॉक्टर स्नेहल यांनी खूपच चांगल्या पद्धतीनं मांडला आहे. त्यामध्ये काय टाळण्यासाठी काय करायला पाहिजे ही अत्यंत समर्पक उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता खरं म्हटलं तर ही लाट सुद्धा नाही, ही सुनामीच आहे जे काय आता सुरू झालंय ते. कारण की मागच्या वर्षीपेक्षा कित्येक पटीनं जास्त केसेस आपल्याकडे येत आहेत. थोडक्यात आपल्याला फेब्रुवारीत असं वाटायला लागलं की अरे वा, आता हळूहळू आटोक्यात येत आहे, चला आपण बाहेर जाऊ शकू. आणि पाहता पाहता वैद्यकीय व्यावसायिकांना श्वास टाकायला सुद्धा फुरसत मिळालेली नाहीये आणि पुन्हा कुटुंबच्या कुटुंब आपल्याकडे कोरोना पॉझिटिव्ह होऊन येत आहेत. या सगळ्याचं कारण काय आहे याचाही त्यांनी पूर्णपणे आढावा घेतला. अगदी थोडक्यात दाखवायचं तर इथे तुम्ही पाहाल मागच्या वर्षीच्या मानाने आता या वर्षीचं पीक किती जास्त आहे. ऑलरेडी आपल्याला एका दिवसामध्ये होणाऱ्या केसेस, सापडणाऱ्या नवीन केसेस किती जास्त प्रमाणात, त्या संख्येला काही अर्थ नाहीये असं मला वाटतंय. कारण काय, ऍब्सोल्यूट नंबर्स डोंट मीन एनिथिंग. इथे मला फोन मी फक्त बंद करून ठेवते की मी काय उत्तर देऊ. मला बेड हवी आहे, आम्हाला ऑक्सिजन पाहिजे, आम्हाला व्हेंटिलेटर बेड पाहिजे आहे, आम्हाला अमुक पाहिजे, आणि आम्ही उत्तरच देऊ शकत नाहीये. इतकी ही संपूर्ण आरोग्य संस्था या भाराखाली मोडकळीला आलेली आहे. तुम्ही इथे बघाल तर हा सगळ्यात मोठा भाग, सगळ्यात जास्त रुग्णसंख्या जिथे नवीन नवीन येते आहे तो आपला आहे. पुण्याचा नंबर 1 हे स्टेटस या ठिकाणी अत्यंत निषेधार्ह आहे असं मला वाटतंय. दिस इज व्हॉट इज हॅपनिंग विथ द डॉक्टर्स. पहा काय अवस्था झालेली आहे सर्वांची. आणि हे सगळं का आणि कशासाठी, तर खूप बेसिक गोष्टी आपण पाळलेल्या नाहीयेत. म्हणून हे सगळंच आपल्याला डॉक्टर स्नेहलनी अतिशय समर्पक पद्धतीनं एक्सप्लेन केलेलं आहे, समजावून सांगितलेलं आहे. आणि अक्षरशः जर दोघांनीही मास्क घातला आणि दोघांच्या मध्ये 6 फूट अंतर असेल तर 0% रिस्क आहे. हे आपण मागच्या वर्षीपासून कानी कपाळी ओरडतोय. पण त्या जसं म्हणाल्या तसं आज बाहेर फिरणाऱ्या तरुण पिढीने आणलेला आजार घरात आपण मास्क न वापरल्यामुळे आपल्या वृद्धजनांना, सिनियर सिटीजन्सना होतोय. त्यामुळे इथे आपण एक पाळली पाहिजे महत्वाची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे रिव्हर्स आयसोलेशन. म्हणजे ज्यांना आजार होऊन आपल्याला परवडणारच नाहीये त्यांना घरातल्या घरात सुद्धा आपण भेटताना आणि बोलताना मास्क लावणं अत्यंत आवश्यक आहे. किती दिवस मास्क लावायचे? 2022 सहज किंवा त्याच्या पलीकडे सुद्धा. आता आपल्याला हे माहिती आहे की सीडीसीनी ही रेकमेंडेशन दिली आहे की तुम्हाला N95 मास्क लावायला पाहिजे असं नाहीये. साधा सर्जिकल मास्क जो ट्रिपल लेअर मास्क असतो तो लावला तरी चालेल, पण तो पूर्णपणे स्नग फिटिंग देत नाही आपल्या नाकाला आणि तोंडाला, म्हणून त्याच्या वर कापडी मास्क लावावा असं त्यांनी रेकमेंडेशन दिलेलं आहे. आपल्याला कसं समजतं की माझा मास्क व्यवस्थित फिट होतोय की नाही? आपण स्वतःचे हात जर मास्कच्या बाजूला ठेवले आणि फुंकलं मास्कच्या आतमध्ये आणि आपल्याला जर का हवा नाही जाते बाहेर हे जाणवलं, डोळ्याच्या खाली म्हणा किंवा कानांच्या बाजूला म्हणा, तर खरं म्हणजे आपण म्हणू शकतो की हा माझा मास्क चांगला फिट होतोय. जेव्हा 2021 सुरू झालं तेव्हा अत्यंत आनंद झाला होता आपल्याला सगळ्यांना की 2020 गेलं आणि 21 आता आपल्याला मोठी आशा घेऊन आलेली आहे आणि आपण या करोनातून मुक्त होणार आहोत. आणि त्याचं एकमेव कारण काय होतं? वॅक्सिन. अर्थात वॅक्सिन हे आपल्या सगळ्या अप्रोप्रिएट बिहेवियरच्या नंतरच येतं, हे लक्षात घ्या. वॅक्सिन दिल्यामुळे आपण कोणीही चिरंजीव होऊ शकत नाही. चिरंजीव अश्वत्थामासारखे आपण राहू शकत नाही. आणि ही 2 वॅक्सिन आपल्याकडे सरकारी यंत्रणेमधून संपूर्ण जनतेसाठी खुली केली गेली. दोन्हीही वॅक्सिन अतिशय उत्तम आहेत आणि मला अतिशय अभिमान वाटतो की ही दोन्ही पूर्णपणे भारतामध्ये बनलेली आहेत. हे खूप जोरामध्ये सुरू झालं वॅक्सिनेशनचं मूव्हमेंट म्हणूयात आपण. पण आपल्याला जरी वाटत असलं की 10 कोटी लोक वॅक्सिनेट झाले असं म्हटलं तरी सुद्धा संपूर्ण लोकसंख्येच्या मानाने किती कमी प्रमाणामध्ये आतापर्यंत वॅक्सिनेशन झालं आहे हे पहा. त्यामुळे आपल्याला
समाजामध्ये जवळजवळ 50 ते 60% जरी फुल वॅक्सिनेटेड लोक आहेत असं म्हणायचं असेल, तरी आपल्याला किती मोठं काम करायला लागेल हे पहा. यामध्ये तुमचा आमचा सगळ्यांचाच वाटा खूप मोठा आहे आणि महत्वाचा आहे. तर वॅक्सिन म्हणजे आहे तरी काय? वॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन, म्हणजे ही एक जैवशास्त्रीय संकल्पना आहे आणि या इंजेक्शन किंवा या पदार्थामधून आपली इम्युनिटी एका विशिष्ट आजाराला तोंड देण्यासाठी तयार होते. आता तुम्ही बघितलं बी सेल आणि टी सेल, डॉक्टर स्नेहलनी आपल्याला समजावून सांगितलं. तर या बी सेल आणि टी सेलना मुळातला आजार न होता सुद्धा त्या आजाराची ओळख पटावी, की असे जंतू काही आले तर त्यांनी त्याच्यावर तुटून पडावं, अशा दृष्टीनं वॅक्सिनचा उपयोग केला जातो. ही एक वैद्यकीय क्षेत्रातली क्रांती आहे असं म्हणावं लागेल. आणि या वॅक्सिनचे प्रकार काय काय आहेत? लाईव्ह अटेन्युएटेड, म्हणजे याच्यामध्ये अर्धमेला केलेला एखादा जंतू आपल्या शरीरात सोडला जातो. अर्धमेला केलेला का? तर त्याच्यातर्फेच आपल्या शरीरामध्ये नवीन आजार उद्भवायला नको म्हणून. किंवा इनॅक्टिव्हेटेड किल्ड वॅक्सिन, म्हणजे पूर्णपणे जो डेड आहे किंवा पूर्णपणे मारून टाकलेला जंतू आहे तो आपल्या शरीरामध्ये सोडला जातो. टॉक्सॉइड, आपल्याला माहितीये टिटॅनस आपण सगळे घेतो. टिटॅनस हा जंतू आपल्या शरीरात सोडला जात नाही, पण टिटॅनस या जंतूचं जे विष आहे ते आपल्या शरीरात सोडलं जातं. काही वेळेला सेल्युलर फ्रॅक्शन सोडले जातात, जसं आपण आता बघतो स्पाइक प्रोटीन वापरलं जातं. आणि काही काही वेळेला वॅक्सिन मध्ये वेगवेगळी कॉम्बिनेशन्स पण वापरली जातात. सो हे वॅक्सिन म्हणजे काय आहे? लस हे अगदी साधा सुद्धा एक वैद्यकीय मार्वेल आहे, अगदी आश्चर्य असं म्हणायला पाहिजे. पण ते खूप सुरक्षित आहे आणि तो अत्यंत परिणामकारक मार्ग आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कोरोना सारख्या कित्येक वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण मिळू शकतं. ह्याच्यामुळे वॅक्सिनमुळे आजार होतो ही मुख्यतः शंका आपण आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. वॅक्सिनेशन का करायचं? लसीकरण का करायचं? आता पोलिओमध्ये आपण पाहिलं आहे, स्मॉल पॉक्स आपण आपल्या पूर्णपणे पृथ्वीवरून त्याचं उच्चाटन करून टाकलेलं आहे. H1N1 आल्यानंतर H1N1 ची हे कमी का झाली त्याची तीव्रता? तर इन्फ्लुएन्झा वॅक्सिनमुळे. ह्या सगळ्याची उदाहरणं असून सुद्धा आता का असे काही लोक आहेत की जे म्हणतात की मग काय उपयोग वॅक्सिन घेऊन? त्यांच्यासाठी काही गोष्टी मला सांगणं आवश्यक आहे की जरी आपल्याला थोडासा आजार झाला तरी सुद्धा तो आपल्याला डायरेक्ट आयसीयू मध्ये नेण्याच्या पातळीपर्यंत पोहोचणार नाही, एवढी इम्युनिटी आपल्याला ह्याच्यामधून नक्की येणार आहे. याला म्हणतात हर्ड इम्युनिटी, की जेव्हा समाजामधले जवळजवळ 60% लोक अशी निदान 60% किंवा त्याहून जास्त यांच्यामध्ये अशी प्रतिजैविक अँटीबॉडीज किंवा प्रतिपिंड निर्माण झालेले असतील, म्हणतो की एकमेकांमध्ये हा आजार पसरण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. म्हणून हे वॅक्सिन कसं काम करतं ऐकू येतंय ना? हे आपण बघितलं. मी वेळाच्या दृष्टिकोनातून थोडंसं फास्ट जाणार आहे, मग प्रश्नोत्तरांना आपल्याला जास्त वेळ देता येईल. आपल्याला माहितीये की बूस्टर ही पण एक संकल्पना आहे. आपल्याला माहितीये लहान मुलांना आपण देतो वॅक्सिन, डीपीटी देतो, डीपीटीचे नंतर बूस्टर्स देतो. टायफॉइडचं वॅक्सिन आपण हल्ली घेतो, त्याच्यामध्ये पण आपण बूस्टर्स देतो. फ्लू वॅक्सिन आपण दरवर्षी घेतो. किंवा आपल्याला कुत्रा चावला तर आपण रेबीजचं वॅक्सिन, त्याचे काही वेळा 3 डोसेस, काही वेळा 7 डोसेस, जसं काय असेल रेकमेंडेशन तसे घेतो. तर असे हे बूस्टर डोसेस घेणं ह्याच्यात चुकीचं काहीच नाहीये. असं म्हटलं जातं की आत्ताच्या सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये वॅक्सिन नंतर काही काळाने प्रतिपिंडाची पातळी खाली यायला लागते. ठीक आहे ना, आपण बूस्टर घेऊ शकतो. असं म्हटलं जातं की कोरोनामध्ये म्युटेशन्स होत आहेत. होऊ देत ना, म्युटेशन्स होणारच आहेत. माझ्या मते व्हायरसेस हे माणसापेक्षा जास्त उत्क्रांत प्राणी आहेत, कारण ते स्वतःचं जेनेटिक मटेरियल सुद्धा काही तासात बदलू शकतात. पण बदलू शकले तर माणसालाही काही इंटेलिजन्स दिलेला आहे आणि त्यामुळे वॅक्सिन मध्येही बदल होत राहील. वॅक्सिन मध्ये जर बदल झाला तर आपण बूस्टर घेऊ शकतो. पण सध्याची वाताहात मानव जातीची जर थांबायची असेल तर आपल्याला वॅक्सिन घेण्यापासून सुरुवात करणं अगदी आवश्यक आहे. बीसीजी, टायफॉइड ओरल बॅक्टेरियल वॅक्सिन ही सगळी लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन्सची उदाहरणं आहेत. तसंच व्हायरल ओरल पोलिओ, येलो फीवर ही पण तशीच उदाहरणं आहेत.
इनॅक्टिव्हेटेड और किल्ड वॅक्सिन्सची उदाहरणं जर पाहिली तर त्याच्यात टायफॉइडची काही येतात, कॉलेराची येतात, रेबीजचं येतं ते किल्ड वॅक्सिन आहे. हिपेटायटिसची जी वॅक्सिन्स आहेत आपण सगळ्यांनी घेतलेली आहेत, ए आणि बी वॅक्सिन्स, ही व्हायरल वॅक्सिन्स किल्ड असतात. हे टॉक्सॉइड बद्दल किंवा विषाबद्दल मी बोलले की टिटानसचं विष किंवा डिप्थेरियाचं विष ह्याच्यामध्ये वापरलं जातं. सेल्युलर फ्रॅक्शन्स बद्दल मी सांगितलं, कॉम्बिनेशन्स बद्दल सांगितलं. डीपीटी आता हे कॉम्बिनेशन आहे, डिप्थेरिया, डांग्या खोकला आणि धनुर्वात ह्या सगळ्याचं मिळून हे आहे. हिपॅटायटिस ए आणि बी आपण हल्ली बरोबर पण घेऊ शकतो. तर ह्याच्या फार शास्त्रीय खोलात न जाता थोडक्यात मला हे सांगायचं आहे की या सगळ्यावरून आपण विचार हा केला पाहिजे की वॅक्सिन्स हे आपले मित्र आहेत. दुसरा कुठलाच मार्ग सध्या आपल्याला म्हणजे आयदर कोरोना व्हायला पाहिजे किंवा आपल्याला वॅक्सिन तरी घ्यायला पाहिजे, तरच आपल्या शरीरामध्ये प्रतिपिंड निर्माण होणार आहेत. आणि त्यामुळे आपण प्रेमाने बघितलं पाहिजे, वॅक्सिन्स आपले मित्र आहेत. ही अशी परिस्थिती आपल्याला पुन्हा व्हायला नको असेल तर आपण सगळ्यांनी लसीकरण करून घेणं अतिशय आवश्यक आहे. क्विक फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला माहिती आहे की आता हे वर्ष होऊन गेलं, आपल्या सगळ्यांनाही माहिती आता तोंडपाठ झालेली आहे. आणि आज आपण कुठे आहोत तर पुन्हा आपण बॅक टू स्क्वेअर वन किंवा त्याहूनही वाईट परिस्थितीला पोहोचलेलो आहोत. दर वेळेला मी हे व्याख्यान घेते तेव्हा नंबर्स आणखीन वाढलेले असतात. कोरोना व्हायरसचे महाराष्ट्रातले, पुण्यातले नंबर्स घाबरवून टाकण्यासारखे जास्त आहेत. डेली केसेसची संख्या 7-7 हजारापर्यंत पोहोचलेली आहे. हे सगळं सांगण्याचा हेतू एवढाच की आपल्याला यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला डॉक्टर स्नेहलनी सांगितला तो मार्ग स्वतःच्या आणि समाजाच्या प्रोटेक्शनचा आणि लसीकरणाचा मार्ग, तोही स्वतःच्या आणि समाजाच्या लसीकरणाचा आहे. तो पत्करावाच लागेल. हे मागच्या वेळेपर्यंत 2 कोटीपर्यंत वॅक्सिन देऊन झाली होती, पण आज भारतामध्ये 10 कोटीच्या वर वॅक्सिन देऊन झालेली आहेत. पण आपल्याला इस्रायलच्या मार्गावर जायचं असेल तर आपल्याला 70-80% पॉप्युलेशन वॅक्सिनेट करायला हवी आहे. आपल्याला वॅक्सिन घेण्याच्या अगोदर एक कन्सेंट द्यावी लागते किंवा स्वतःच परवानगी द्यावी लागते की होय मी हे माझ्या जबाबदारीवर घेत आहे. वॅक्सिन आपल्याकडे कायदेशीररित्या कंपल्सरी नाहीये, बाइंडिंग नाहीये, पण तरी सुद्धा ऍज अ डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिक म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना अत्यंत मनापासून विनंती आहे की प्रत्येकानं वॅक्सिन घेतलंच पाहिजे. आता आपल्याकडे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन अवेलेबल आहेत. नवीनही काही आपल्याकडे इंट्रोड्यूस होतील. कोविशिल्ड इज अ टाइप ऑफ वॅक्सिन विच इज रिकॉम्बिनंट वॅक्सिन बेस्ड ऑन व्हायरल वेक्टर टेक्नॉलॉजी. म्हणजे त्याचं टेक्नॉलॉजी जी आहे ती एका व्हायरसवर, ज्या व्हायरस बद्दल आपल्याला प्रतिपिंड निर्माण करायचे त्याचे काही भाग ऍडेनो व्हायरस नावाच्या व्हायरसवर ठेवले जातात आणि त्याच्या सकट आपल्या शरीरात सोडले जातात. आपल्याला त्याच्यासाठी 2 डोसेस घ्यायचे असतात. आधी 28 दिवसाचा डोस होता, आता 6 ते 8 आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा अशी सूचना आलेली आहे. पण मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते. मी बरोबर 28व्या दिवशी दुसरा डोस घेतला आणि मध्ये काही कारणासाठी मी स्वतःची प्रतिपिंडांची पातळी बघण्यासाठी किंवा अँटीबॉडी लेव्हल चेक केली, तर अतिशय उत्तम इम्युनिटी माझ्या शरीरात आलेली आहे. त्यामुळे माझा आता ह्या माहितीवर पूर्णपणे विश्वास बसलेला आहे. ह्याचं कुठल्या मार्गाने दिलं जातं तर स्नायूमध्ये हे टोचलं जातं. 2 डोसेस 4 to 8 वीक्स अपार्ट. कोवॅक्सिन काय आहे? कोवॅक्सिन मध्ये संपूर्ण व्हेरियॉन म्हणजे व्हायरल मटेरियल जे आहे ते त्याची वरचे स्पाइक प्रोटीन्स तसेच आतले सुद्धा प्रोटीन्स mRNA पण डेड प्रमाणामध्ये दिले जातात. याच्यामध्ये दोन्ही वॅक्सिन्स मध्ये जिवंत व्हायरस नाही. त्यामुळे ज्यांची इम्युनिटी कमी आहे किंवा जे वेगवेगळ्या इम्युनोसप्रेसंट्सवर आहेत ते सुद्धा हे वॅक्सिन घेऊ शकतात किंवा ज्यांना ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत ते लोक सुद्धा हे वॅक्सिन घेऊ शकतात. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण असं ठरवू नाही शकत की मला अमुकच वॅक्सिन पाहिजे. जी आपल्या वाट्याला येईल ते घ्यायचं आणि त्याचाच दुसरा डोस घ्यायचा, हे महत्वाचं आहे. मी फार ह्याच्या आता डिटेलमध्ये जात नाही. इम्युनिटी बद्दल तर तुम्ही पाहिलेलंच आहे. ह्याचे वेगवेगळे अप्रोचेस आहेत. आपली जी 2 वॅक्सिन्स आहेत ती सोडूनही इतर काही वॅक्सिन्स आहेत. त्याच्याबद्दल थोडक्यात नंतर माहिती पाहू. सध्या 18 वर्षाच्या वरील
लोकांसाठीच हे व्हॅक्सिन अवेलेबल, कारण ट्रायल्स फक्त 18 वर्षाच्या वर झालेले आहेत. 18 वर्षाच्या आतल्या तुम्ही पाहिलं असेल की मुलांना जरी कोरोना झाला तरी त्यांना त्रास होत नाही फारसा, कारण लहान वयामध्ये थायमस नावाची आपली एक ग्लँड असते, ती खूप चांगली ऍक्टिव्ह असते आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं शरीर इम्युनिटी हँडल करू शकतं आणि त्यामुळे आता तरी 18 वर्षाच्या आतल्यांना नाही आहे. मे बी 16 वर्षाच्या वरच्या एज ग्रुपमध्ये त्याच्या ट्रायल्स चालू आहेत, ते आपल्याला सांगतील. ओके, प्रेग्नेंट अँड लॅक्टेटिंग विमेन हॅव नॉट बीन पार्ट ऑफ दिस ट्रायल. म्हणजे गर्भार आणि स्तनदा मातांना आता यामध्ये ट्रायलमध्ये घेतलेलं नाहीये, पण काही ट्रायल्स अजून चालू आहेत, त्याविषयी आपल्याला योग्य वेळी माहिती कळेलच. सतत एक विचारलं जातं की जे लोक अँटी प्लेटलेट्स किंवा इकोस्प्रिन सारख्या औषधांवर आहेत, ऍस्पिरिन सारख्या औषधांवर आहेत, त्यांनी हे घ्यावं की नाही घ्यावं. ऍस्पिरिनच्या गटातल्या अँटी प्लेटलेट या गटातल्या औषधांवर असलेल्या लोकांनी ही व्हॅक्सिन घ्यायला काहीही हरकत नाहीये, त्याच्याबद्दल पूर्ण निशंक राहा. अँटीकोॲग्युलेशन किंवा रक्त पातळ होण्याच्या आणखीन काही ऍडव्हान्स्ड प्रकारच्या गोळ्या असतात, प्रगत गोळ्या असतात, त्या वॉरफेरिन म्हणा किंवा रिव्हरॅक्सिबान म्हणा, अशा जर काही गोळ्या असतील तर मात्र त्याच्यामध्ये थोडासा ब्रेक द्यावा लागेल, त्याच्यामध्ये थोडासा खंड पाडून मग आपण व्हॅक्सिन घेऊ शकतो. तर त्यासाठी मात्र आपल्या डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा लागेल. आता खूप जणांनी विचारलं की ज्यांना ऑलरेडी कोविड होऊन गेला आहे त्यांनी काय करावं. जर कोविडचं इन्फेक्शन झालं असेल तर त्यांनी 2 महिने थांबून नंतर हे व्हॅक्सिनचा पूर्ण कोर्स करावा. आता काही जणांना असं झालं की पहिला व्हॅक्सिनचा डोस घेतला आणि मग इन्फेक्शन झालं. कदाचित असं झालं की आपल्याला वाटायला लागलं की आपण सुपरमॅन झालो आता पहिलं व्हॅक्सिन घेतलं म्हणजे, आणि आपण आपल्या सगळ्या प्रिकॉशन्स घेणं सोडून दिलं, आणि अशा वेळेला परत आपल्याला 2 महिने थांबून दुसरा डोस घ्यायला हवा. काही जणांना दुसरा डोस घेतल्या काही काळामध्ये इन्फेक्शन झालं, त्यांनी सुद्धा 2 महिन्यानंतर दुसरा डोस 2 महिन्यानंतर आपली प्रतिपिंड चेक करावीत, कारण त्यांचे ऑलरेडी 2 डोसेस झालेले आहेत आणि नंतर इन्फेक्शन झालंय. खूप लोकांना असं वाटतं की दुसऱ्या डोसमुळे कोविड इन्फेक्शन झालं. प्लीज लक्षात घ्या, हे असं नाहीये. कदाचित इन्फेक्शन नंतर अँटीबॉडीज यायला जो काळ लागतो त्या काळामध्ये एक्सपोज झाल्यामुळे त्यांना हे इन्फेक्शन झालेलं आहे. कॅन्सर पेशंट्सना काय करावं. कॅन्सर पेशंट्सच्या साठी सुद्धा रेकमेंडेशन आहे की त्यांनी कोविड-19चं व्हॅक्सिन जरूर घ्यावं. पण जर का ते किमोथेरपीवर असतील तर व्हॅक्सिनेशन शुड बी डिलेड फॉर एटलीस्ट 3 months फॉलोइंग हिमोपोएटिक सेल ट्रान्सप्लांट और ऍक्टिव्ह किमोथेरपी. मग अशा वेळी काय करावं. कॅन्सर पेशंटची काळजी घेणारे जे आजूबाजूचे लोक आहेत आणि घरातले लोक आहेत त्यांनी मात्र स्वतः व्हॅक्सिन घ्यावं, सो दॅट दे विल नॉट कॅरी द डिझीज टू द पेशंट. जसं आपण म्हटलं की वयस्कर लोकांना प्रोटेक्ट करायला पाहिजे, तसंच कॅन्सर पेशंट्सना प्रोटेक्ट करायला पाहिजे. ज्यांना नवीन कॅन्सर झाला आहे त्यांनी जरूर हे व्हॅक्सिन घ्यावं किमोथेरपी सुरू करण्याच्या अगोदर. ठीक आहे. आणि हे ट्रायल्स बद्दल आय थिंक आपण ह्याच्यामध्ये नको शिरायला. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची व्हॅक्सिन्स आता अवेलेबल आहेत. त्यातलं ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका हे आपल्याला अवेलेबल आहे आता, ते आपण बोललो. तशाच पद्धतीनं आपल्याकडे कोवॅक्सिन अवेलेबल आहे. मला वाटतं ह्या चार्टमध्ये ते नाहीये, पण mRNA बेस्ड जी व्हॅक्सिन्स आहेत फायझरची, त्याचे सुद्धा 2 डोसेस 28 दिवसाच्या अंतराने किंवा 21 दिवसाच्या अंतराने घ्यायचे असतात, मॉडर्ना किंवा फायझर. यामध्ये mRNA हा आपल्या पेशींमध्ये जातो आणि ती व्हॅक्सिन ती प्रोटीन्स निर्माण करतो आपल्या शरीरात व्हायरस सारखी, आणि त्याच्यावर प्रतिपिंड शरीरामध्ये निर्माण केली जातात. त्यामुळे ज्यांची इम्युनिटी ऑटो इम्युनिटी आहे किंवा इम्युनिटी कमी आहे अशा लोकांच्या मध्ये विचार करून ही व्हॅक्सिन दिली जावी. आता WHO जर का तुम्ही रेकमेंडेशन बघितलं तर इतका मोठा लहान मुलांसाठीचा व्हॅक्सिन प्रोग्राम WHO राबवतो, भारत राबवतो, तसाच ऍडल्ट व्हॅक्सिनेशनचा सुद्धा प्रोग्राम WHO रेकमेंड करतं. त्याच्याविषयी आपण पुन्हा एकदा स्वतंत्रपणे बोलू, पण त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा, वेगवेगळ्या प्रकारचे टिटॅनस, डिप्थेरिया, मीझल्स, मम्प्स, झोस्टर म्हणजे नागीण, आणि मेनिंजायटिस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस,
न्यूमोनियाची वॅक्सिन, हे सगळं अत्यंत मनापासून रेकमेंड केलेलं आणि आपण सगळ्यांनी याचा पूर्णपणे फायदा घेणं आवश्यक आहे. आपण लहान मुलाला विचारतो का, अरे बाबा तुला ताप येईल, थोडंसं दुखेल, तुला घ्यायचंय का वॅक्सिन? मुलाला आपण म्हणतो गप्प बस, एक दिवस ताप आला तर बिघडणार नाहीये, तुला जन्मभर यांनी प्रोटेक्शन मिळणार आहे, त्यामुळे तू हे वॅक्सिन घ्यायचंच आहे. तसंच आपण स्वतःला का बरं नाही सांगत? तशीच ही बाकीची वॅक्सिन्स आहेत, हेपॅटायटिस ए, बी, मेनिंगोकोकल वॅक्सिन, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा वॅक्सिन, ही सगळी वॅक्सिन्स अडल्ट्स साठी सुद्धा रिकमेंडेड आहेत. आपण पुष्कळदा बघतो की आपल्या कुटुंबातला एखादा मुलगा शिकायला अमेरिकन युनिव्हर्सिटीत जाणार असतो, मग माझ्याकडे अशी एक मोठी लिस्ट घेऊन पालक येतात की या सगळ्या वॅक्सिन्स बद्दल सर्टिफिकेट द्या. म्हटलं वॅक्सिनेशन करा, मग सर्टिफिकेट देते. नाही, आता 20च दिवस राहिले, त्यात कसं करणार? खोटी सर्टिफिकेट घेऊन आपल्याला खरी शक्ती मिळत नाही, इम्युनिटी मिळत नाही, हे लक्षात घ्या. या देशांमध्ये जागरूकता आहे, आपल्या देशात जागरूकता नाहीये आणि आपण ही जागरूकता आपल्या अंगी बाणवणं अतिशय महत्वाचं आहे. मला वाटतं हे FAQs कडे न जाता आपण असं करू, मी आता इथे थांबते आणि आपण हा सेशन क्वेश्चन आन्सर्स साठी, प्रश्नोत्तरांसाठी ओपन करूया. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद डॉक्टर प्राची साठे मॅडम. नमस्कार, बोला. मी आता डॉक्टर इंदिरा उजागरे मॅडम, शारदा शक्तीच्या मेंबर, त्यांना विनंती करते की त्यांनी हा क्वेश्चन आन्सरचा सेशन पुढे न्यावा. नमस्कार. 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 प्रथम मी कोणत्या मॅडमना प्रश्न विचारू? बरेचसे प्रश्न चॅटबॉक्स मध्ये पण आलेले आहेत आणि मला पण मोबाईलवर आलेले आहेत. स्नेहल मॅडम, आपल्यापासून सुरुवात करू? हो, नक्की. एकदा कोविडच्या आजारातून पूर्ण बरे झाल्यानंतर पुन्हा त्याचे पुनरावर्तन होत असलेले आपण बघतो, आणि हे होण्याची शक्यता किती आहे आणि होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? शक्यता आपल्याला सांगता येत नाहीये, पुन्हा होऊ शकतो हे नक्की, आणि म्हणून तर आता आपल्याला वॅक्सिन हा एक पहिला बॅरियर मध्ये घ्यायचा आहे. कारण वॅक्सिन घेतल्यानंतर जरी परत कोविड झाला, कोविड होऊ शकतो. मी मगाशीच सांगितलं की खूप लोकांना पहिल्या डोस नंतर झालाय, सेकंड डोस नंतर झालाय, आता मॅडमनी पण सांगितलं. पण त्याच्यानंतर जो कोविडचा आजार होईल तो नक्कीच खूप माइल्ड असेल. जसं आता आपल्या इतक्या वर्ष आपल्याला फ्लू होतोय, खूपदा सगळ्यांनी आपण फ्लू एक्सपिरियन्स केलेला आहे की 2 दिवसात सर्दी खोकला होतो, बरा होऊन जातो. तसं असू शकेल. ICU ऍडमिशन, डेथ किंवा न्यूमोनायटिस इथपर्यंत जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्याच्यामुळे वॅक्सिन इज मस्ट. दुसरा प्रश्न असा आहे की RT-PCR स्कोअर आणि लंग इन्फेक्शन याचा काय आपल्याला संबंध स्पष्ट करता येईल का? कारण बरेच वेळेला काय दिसतंय पेशंट मध्ये की स्कोअर सारखा असतो, पण लंग्स इन्फेक्शन मध्ये एकाचा माइल्ड असतं, एकाचा सिव्हिअर असतं. तर हे कशामुळे होतंय? हा जो स्कोअर आहे ना, मी बोलते. वॅक्सिनचा जो रिपोर्ट येतो, RT-PCR जो रिपोर्ट येतो आपल्याकडे, त्याच्यापुढे तुम्ही पाहिलं असेल एक CT म्हणून येतो, CT थ्रेशोल्ड, म्हणजे सायकलिंग थ्रेशोल्ड म्हटलं जातं त्याला. आणि हा एक स्कोअर असतो की किती लवकर किंवा किती उशिरा ते mRNA ऑगमेंट होऊन त्याचं डायग्नोसिस झालं. आता त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स शोधले जातात, बऱ्याच वेगवेगळ्या किट्सवर शोधले जातात. आपण स्वॅब कसा घेतला आहे, त्याच्यावर किती व्हायरस आलेला आहे, ह्याच्यावरही ही सायक्लिंग थ्रेशोल्ड अवलंबून असतं. आणि प्रत्येक किटची थ्रेशोल्ड व्हॅल्यू वेगळी असते. आपल्याला माहितीये की 30% फॉल्स निगेटिव्हिटी येते या रिपोर्ट्समध्ये, RT-PCRच्या रिपोर्ट्समध्ये. त्यामुळे ह्या सायक्लिंग थ्रेशोल्डवर काही अवलंबून नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. पहिली गोष्ट. तरी सुद्धा ICMRने दिलेलं जे थ्रेशोल्ड आहे की 35च्या वर असेल तर ते ऑलमोस्ट निगेटिव्ह किंवा नॉन इन्फेक्टिव्ह म्हटलं जातं. पण अगेन, जसं आपण माहितीये की आपल्याला दोन्ही नाकपुड्या आणि घशातून आपण हे स्वॅब्स घेतो, पण स्वॅब घेताना जर त्याच्यामध्ये काही गडबड झाली असली, खूप कमी सॅम्पल आलेलं असलं, तर हा फॉल्स लो थ्रेशोल्ड दिसू शकतो किंवा फॉल्स हाय दिसू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की ह्याच्यावरून काहीही डायरेक्ट रिलेशनशिप आजाराबद्दल किंवा आजाराच्या मॅनिफेस्टेशन बद्दल नाही. कोणालाही आजार झाला तर काही जणांना फक्त टेस्ट जाते, चव जातं, एखाद दिवस ताप येतो आणि ते बरे होऊन जातात. आणि काही जण मात्र हळूहळू प्रोग्रेस होत त्यांना ऑक्सिजनची पातळी कमी व्हायला लागते किंवा लंग्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट होते.
या सगळ्याचा अर्थ असा आहे की जंतू त्यांचं काम 50% करत असतील, पण आपली जी काय म्हणायचं इम्युनिटी आहे ती 50% काम करत असते. जर आपल्याला क्रिये एवढीच प्रतिक्रिया आली तर आपण लवकर बरे होतो. क्रियेपेक्षा कमी प्रतिक्रिया आली इम्युन सिस्टीमची तर आपण त्याला बळी पडतो. पण क्रियेपेक्षा खूप जास्त म्हणजे उंदीर मारायला मशीन गन वापरली तर काय होणार? तशा पद्धतीनं त्याचा त्रास आपल्या स्वतःच्याच शरीराला होतो. वेगवेगळे ऑर्गन्स आपले निकामी व्हायला लागतात. याला हायपर इम्युन रिस्पॉन्स म्हणतात. म्हणूनच इम्युनिटी हा शब्द अतिशय सैलपणे वापरणं चुकीचं आहे. इम्युनिटी वाढवा याला काही अर्थ नाहीये. हायपर इम्युन रिस्पॉन्स आला तरी सुद्धा आपल्या शरीराला धोका संभवतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे त्या सिटी व्हॅल्यूला महत्व देणं अजिबात योग्य नाही. इनफॅक्ट आमच्या लॅबोरेटरीमध्ये मध्ये चर्चा झाली होती तर त्यांनी सिटी व्हॅल्यू देणारच नाही असं सांगितलं होतं आम्हाला सर्वांना. मला इथे एक सांगायचं आहे, तुम्ही जे सिटी व्हॅल्यू आणि त्या सिटी स्कॅनचा एक स्कोर ह्याच्यावर सध्या खूप चर्चा चाललेली असते की HRCT करतात लोक आणि मग HRCT मध्ये पण स्कोर दिला जातो आणि तो स्कोर बघून लगेच ऍडमिट करायला पाहिजे, रेमडेसिवीर द्यायला पाहिजे. तर याच्यामध्ये क्लिनिशियनचा हा प्रचंड रोल आहे. म्हणजे मॅडम डे टू डे हे सगळं टॅकल करतायत. तर प्रत्येक पेशंट जसं होस्ट आणि विषाणू व्हायरस या दोघांच्या वर अवलंबून असतं. विषाणूने त्याचं काम केलं, होस्टनी त्याचं काम करायला पाहिजे, तो रिस्पॉन्स बघायला पाहिजे. त्याच्यामुळे दोन रिपोर्ट जरी सेम असतील तरी दोन्ही पेशंटचं प्रेझेंटेशन कदाचित वेगळं असू शकतं. शेवटी आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती आहेतच. सो ते अगदी लागू पडतं आणि मेडिकल सायन्स हे डेफिनेटली गणित नाहीये की दरवेळी 2+2 4 होणारच. त्याच्यामुळे हे वेगवेगळं असतं. तिथे प्रत्येक वेळी तिथल्या डॉक्टरला किंवा ट्रीटिंग फिजिशियनला बघूनच ठरवावं लागतं की या पेशंटला काय द्यायचंय आणि ते अतिशय महत्वाचं आहे. अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे आता पाहिलं तर अतिदक्षता विभागामधले पेशंट्स ओव्हरऑल रुग्णसंख्येच्या मानाने हार्डली 5-6% असतात. आता शेकडोनी पेशंट होम आयसोलेशन मध्ये आहेत. पण होम आयसोलेशन मध्ये सुद्धा त्यांनी आपल्या नजरेखाली राहणं, ऑब्झर्वेशन खाली राहणं हे महत्वाचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही एक पद्धत अशी केली आहे की होम आयसोलेशन मध्ये असले तरी एक दिवसाआड व्हिडिओ डिस्कशन होईल किंवा नर्सेस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहतील. ते स्वतःचा ऑक्सिजन बघून रिपोर्ट करतील, काय नवीन सिम्पटम्स आलेत का ते बघतील आणि त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काही ऍक्शन घ्यायची असेल तर आपल्याला समजेल. आत्ताच कोणी बोललं की सिटी स्कॅन बद्दल तुम्ही विचारलं, सिटी स्कॅन स्कोअर. तर सिटी व्हॅल्यू स्कोअर आणि सिटी स्कॅन स्कोअर ह्याच्यामध्ये खूप गोंधळ होतोय. पण सिटी स्कॅनचा जो स्कोअर आहे ती एक आता इंटरनॅशनल पद्धत डेव्हलप झाली असं समजूया की त्याच्यामध्ये कोरॅड म्हणजे जे काय दिसतं एक्सरे वरती ते कोविड मुळे झालेले चेंजेस आहेत की नाही हे बघण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. तो कोरॅड स्कोअर एक असतो आणि ओव्हरऑल फुफ्फुसाचे जर का भाग केले तर त्याच्यातल्या किती भागांमध्ये कोविडची आपल्याला लक्षणं दिसत आहेत त्यावरून जो स्कोअर मिळतो त्याला सिटी स्कॅन सिटी सिव्हिरिटी स्कोअर म्हटलं जातं. ओके, हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सिटी सिव्हिरिटी स्कोअर सुद्धा 100% क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्सना कोरिलेट होतोच असं नाही. त्यामुळे खूप वाढलाय स्कोअर म्हणजे चला लगेच रेमडेसिवीर घ्यायला पाहिजे, घाबरून जायला पाहिजे असं नाही. पण मला एक कधीच समजलेलं नाहीये की जे लोक हे असं पॉझिटिव्ह आल्यानंतर पॅनिक होतात ते आधी पॅनिक का होत नाहीत, ते आधी मास्क नीट का वापरत नाहीत, आधी ह्या काळज्या का घेत नाहीत की समाजामध्ये वापरताना आपण काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत. अगदी बरोबर आहे मॅडम. कोविडचा हा नवीन स्ट्रेन जो आहे त्याचा स्प्रेडिंग पॉवर जास्त आहे की लिथल पण आहे, तो प्राणघातक पण आहे? ऍक्च्युअली कोविडचा स्ट्रेन असं म्हणू शकत नाही पण 400च्या वर म्युटंट्स आहेत. त्यामुळे खूप वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत. जसं आपण UK व्हरायंट म्हणत होतो तसं आता इंडियन व्हरायंट पण आहे, ब्राझील व्हरायंट आहे, इतके व्हरायंट आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मध्ये एक आपल्या NCCS मला वाटतं पाहणी केली होती तर त्याच्यामध्ये नाशिकचा वेगळा आहे, साताऱ्याचा वेगळा आहे, प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं आहेच आहे. कारण व्हायरसचा हा स्थायी भाव आहे की म्युटेशन होणार, त्याच्यामध्ये ड्रिफ्ट होणार, त्याच्यामध्ये कदाचित डबल म्युटंट्स पण होतील.
पण सध्याच्या ह्याच्यामध्ये इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे किंवा आर व्हॅल्यू जी मगाशी म्हटलं डॉक्टर स्नेहलनी, म्हणजे एक व्यक्ती किती जणांना इन्फेक्ट करू शकते हे प्रमाण बरंच जास्त आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण याचा दुसरा अर्थ हाच आहे की आपण आपल्या प्रिकॉशन्स खाली करून चालणार नाहीये. बरोबर. म्युटंट्स आहेतच, पण तरी सुद्धा त्यांचं स्पाइक प्रोटीन खूप सिमिलर आहे, त्यामुळे व्हॅक्सिनमुळे आपल्याला काही प्रमाणात तरी इम्युनिटी मिळणार आहे, ह्यात काही शंका नाही. आणि त्याच्यात खूप बदल होत गेले, तर व्हॅक्सिन मध्ये सुद्धा बदल केले जातील, हेही लक्षात घ्या. आणि पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स बद्दल आपण सांगितलंच आहे की काय काय होत आहे ते, पण ते सर्वांमध्येच दिसणार आहेत का किंवा दिसतील का, आणि ते किती दिवसानंतर? कारण ज्यांना झालंय पण अजूनपर्यंत काही झालं नाही, 5-6 महिने झाले कोविड बरा होऊन, तर त्यांना आता भीती वाटते की आता आपल्याला काही पोस्ट कोविड साइन सिम्पटम्स डेव्हलप होणार आहेत का म्हणून. तर असं काही निदर्शनास आलेलं आहे का रुग्णांमध्ये कोविडच्या? मी एक 2-3 गोष्टी सांगते, मग डॉक्टर स्नेहल पण त्या सर्जन आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून त्या ह्याच्याबद्दल बोलतील. तर पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन जे आपण म्हणतोय ना, ती काही वेळेला कोविड मुळे होणारी आहेत, पण काही वेळेला मूळ आजार नको पण औषधावर असं म्हटल्यासारखं आहे, औषधामुळे होणारी पण कॉम्प्लिकेशन्स आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आहे. म्हणजे कसं की कोविडचा जसं मी म्हटलं हायपर इम्युन रिस्पॉन्स जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. आपले स्वतःचे ऑर्गन डॅमेज होऊ शकतात किंवा रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड क्लॉट्स होतात किंवा फुफ्फुस ARDS म्हणतात, म्हणजे अडल्ट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, ज्याच्यामध्ये फायब्रोसिस सुरू होतं लंगमध्ये होणं, आणि ते फायब्रोसिस 2-3 महिने लागतात ते पूर्ण बरं होण्याच्यासाठी. आणखीन पोस्ट कोविड मध्ये ब्लड क्लॉटिंग म्हणजे त्याची थिकनेस वाढतो ब्लडचा, त्याच्यामुळे सुद्धा क्लॉट्स डिलेड होऊ शकतात. पण स्टिरॉइड हे जे औषध वापरलं जातं त्याची रेकमेंडेशन 6 मिलीग्रॅम किंवा 6 मिलीग्रॅम 2 वेळा ऍट द मोस्ट इतकी कमी असताना खूप मोठ्या प्रमाणावरती मोठ्या डोसमध्ये स्टिरॉइड्स वापरले जातात, आणि मग या स्टिरॉइड्समुळे सेकंडरी इन्फेक्शन होण्याची कॉम्प्लिकेशन्स भरपूर पाहिली आहेत, जसं की डोळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन होणं, पोटात फंगल इन्फेक्शन होणं, म्युकरमायकोसिस होणं किंवा सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होणं, सेकंडरी बॅक्टेरियल न्यूमोनिया होणं, हे जे आहे ते पूर्ण टाळण्यासारखे आहेत. आणि ज्याला 5-6 महिने झालेले त्याला पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स इतक्या उशिरा होणार नाहीयेत, ते मनातून काढून टाका. डॉक्टर स्नेहल, यू वुड लाईक टू ऍड समथिंग? स्टिरॉइड्समुळे आपण जे बोललो, तर स्टिरॉइड्समुळे इमिजिएटली म्हणजे पेशंट घरी येतो हॉस्पिटलमधनं आणि सिव्हिअर गॅस्ट्रायटिस म्हणजे अगदी परफोरेशन पर्यंत होऊ शकतं, हे सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. सो मॅडम जसं म्हणल्या की तो स्टिरॉइडचा डोस अतिशय महत्वाचा आहे आणि तो फिजिशियननी जो रेकमेंड केलाय तोच घ्यायला पाहिजे, कारण आता स्टिरॉइड्स माहिती आहे घेऊन टाका आणि खूप जास्त घेतलं तर आपल्याला जास्त चांगला रिस्पॉन्स मिळेल असं जे वाटतं ते अगदी चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, कॉम्प्लिकेशन्स होतीलच असं नाही सांगता येत, कारण कोविड जेव्हा आजार होतो तोही काही लोकांमध्ये अगदी मिनिमल सिम्पटम्स असतात, तर काही लोकांमध्ये अगदी आपल्याला इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स सिंड्रोम दिसू शकतं. त्याचप्रमाणे पोस्ट कोविड सुद्धा काही लोकांमध्ये नाही कॉम्प्लिकेशन्स होत, काही लोकांमध्ये होऊ शकतात. जसं मॅडम म्हणलं तसं की अशुद्ध किंवा अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या होऊ शकतात. तर आता ही कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत का नाही हे आपल्याला प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे, पण प्रेफरेबली काही व्हॅल्यूज बघून, म्हणजे आपण जेव्हा पेशंट ऍडमिट असतो तेव्हा लॅब करतात, डी डायमर बघून त्याच्याप्रमाणे आपण रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू करतो, त्या सुद्धा किती दिवस चालू ठेवायच्या आणि कोणत्या पेशंट्समध्ये चालू करायच्या हे पेशंटची सगळी कंडिशन बघून आपल्याला त्यावेळी ठरवावं लागतं. तरीही कॉम्प्लिकेशन झाली, जसं अशुद्ध रक्तवाहिनीत गुठळ्या होऊन किंवा शुद्ध रक्तवाहिनी गुठळ्या होऊन ती बंद पडली आणि काही कॉम्प्लिकेशन्स होत असतील, तर जितक्या लवकर तुम्ही फिजिशियनकडे किंवा सर्जनकडे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, तर आपण यातनं नक्कीच निभावून निघू शकतो. आणखी एक प्रश्न असा आहे की आयुर्वेदात नासा ही शिरसोद्वारम म्हटलेला आहे, तर हा व्हायरस नेझल कॅव्हिटी मधून ऊर्ध्वभागी जाऊन ब्रेनच्या काही भागामध्ये त्याचं आक्रमण होऊ शकेल का, संक्रमण होऊ शकेल का? कारण आता तो लंग्स मध्ये जातो असंच आपल्याला माहिती आहे, तर असंही होण्याची शक्यता आहे का? काय आहे, हा व्हायरस जो आहे ना तो एका ठराविक रिसेप्टरच्या थ्रू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो. ACE2 रिसेप्टर, तर ते सगळ्यात जास्त फुफ्फुसांमध्ये असतात, त्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त भार फुफ्फुसांवर पडतो.
परंतु नाकाचा वास जातो ना, आणि नाकाची जी नस आहे ऑल्फॅक्टरी नर्व, ती डायरेक्टली ब्रेनशी कनेक्टेड आहे, नो डाऊट अबाउट इट. त्याच्यावरती आता सध्या नर्वच्या थ्रू ब्रेन मध्ये PCR करून बघितली, पण तसं काही आढळलेलं नाहीये. आणि मगाशी आपण म्हणालात प्राची मॅडम, प्रेग्नन्सीमध्ये जर समजा कोविड झाला असेल आणि मग स्टिरॉइड दिला गेलं तर त्याचा बाळावर काही परिणाम होतो का? स्टिरॉइडचा काही वाईट परिणाम नसतो. मुख्यतः जी अँटीव्हायरल्स आहेत, आता रेमडेसिवीर बद्दल इतकी चर्चा चाललेली आहे, तर त्या रेमडेसिवीरचा इफेक्ट येऊ शकतो. पण अशा सिच्युएशन मध्ये काय बघितलं जातं की आईची सुरक्षितता पहिल्यांदा. त्यामुळे सिव्हिरिटी किती आहे आणि गरज किती आहे हे पाहून ही औषधं रिकमेंड केली जातात. आणि आता हे रेमडेसिवीर इंजेक्शन तर सगळ्या जनतेला माहिती झालेलं आहे. त्याचा काही साईड इफेक्ट झालेले आहेत का? आणि समजा झाले असतील तर ते कसे बरे होतात, असाही प्रश्न विचारला गेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की रेमडेसिवीर हा काय त्याच्यावरचा रामबाण उपाय नाही. रेमडेसिवीरच्या ज्या ट्रायल्स झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला मार्जिनल इम्प्रूव्हमेंट इन सर्व्हायव्हल, म्हणजे काही प्रमाणामध्ये ज्यांनी रेमडेसिवीर घेतलं त्या लोकांना जगण्याची संधी जास्त मिळते असं म्हटलं गेलं. काही प्रमाणात म्हणजे 5% किंवा त्याच्यावर कमी. त्यामुळे ते घेतलं म्हणजे सगळं झालं, आणि त्याच्यासाठी जीवापाड कष्ट करून नातोनात धावपळ करून काळा बाजार करून ते घ्यायला पाहिजे औषध, असं काही नाहीये. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचे पण क्रायटेरिया आता गव्हर्नमेंटने दिलेले आहेत, आपल्याला प्रशासनाने दिलेले आहेत की ऑक्सिजनची गरज पडत असेल आणि सीटी स्कॅनवरचा स्कोर 10 किंवा जास्त असेल तरच आपण रेमडेसिवीरचा वापर करावा, नाहीतर ते वृथा आहे. आता याचे साईड इफेक्ट काही आहेत का? तर ज्यांना किडनीचं काम बरोबर चालत नाहीये अशा लोकांना रेमडेसिवीर देणं फार विचार करून द्यावं लागतं किंवा त्याचा डोस ऍडजस्ट करायला लागतो. पण या व्यतिरिक्त त्याचे काही फारसे साईड इफेक्ट नाहीयेत. आता थोडं व्हॅक्सिनेशनचे प्रश्न आले आहेत. व्हॅक्सिन्स तर कोणत्या कोणत्या आहेत हे तुम्ही चार्ट मध्ये दाखवलाय आणि किती दिवसांनी कुठलं घ्यायचं हे सांगितलेलं आहे. पण प्रश्न असा आहे त्यांचा की न्यू स्ट्रेनवर पण हे व्हॅक्सिन तेवढंच प्रभावकारी आहे का, उपयुक्त आहे का, दुसरं कुठलं घ्यावं लागणार? ते आता मी ऑलरेडी त्याच्याबद्दल बोलले. न्यू स्ट्रेन ही एक एंटिटी नाहीये. न्यू स्ट्रेन त्याच्यामध्ये भरपूर आहेत, कारण म्युटेशन्स भरपूर आहेत आणि ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण तरी सुद्धा ते एका फॅमिली मधले व्हायरसेस आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉमनॅलिटी पण आहे. त्यांच्यामध्ये एकच प्रकारचं प्रोटीन, स्पाइक प्रोटीन तरी आहे, काही साधर्म्य आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे व्हॅक्सिनमुळे जी निर्माण होणार आहे इम्युनिटी, प्रतिपिंड, ती काही प्रमाणात तरी नक्कीच उपयोगी पडणार आहे. पण जर याच्यामध्ये खूपच बदल होत गेला, खूपच फरक होत गेला, तर व्हॅक्सिनही नवीन डेव्हलप केलं जाईल. तेवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. आणि मास्क वापरण्यासंबंधी सुद्धा आता खूपच माहिती सगळीकडून मिळते आहे. पण जरा शास्त्रीय स्पष्टीकरण असं हवं आहे की किती वेळ तो डबल मास्क किंवा N95 किंवा कॉटन अशा सगळ्या प्रकारचा किती वेळ बांधून ठेवला आपण तर त्याचा काही रेस्पिरेटरी सिस्टीमवर इफेक्ट होईल का, अफेक्ट होईल का, किंवा दुसरं कुठलं इन्फेक्शन होईल का? मास्कचा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर काही फरक नाही पडत. तुम्ही आता खूप विगरस व्यायाम करत असलात की जेव्हा तुम्हाला खूप ऑक्सिजनची गरज आहे, अशा वेळेला त्याच्यात थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल ड्युरिंग दॅट. पण आता आपल्याकडे ग्रुप इव्हेंट्स तर नाहीच आहेत ना. आणि काही जण अगदी सकाळी समजा 6-8 वाजतापासून रात्री 8 वाजेपर्यंत मध्ये फक्त जेवताना वगैरे काढत असतील तेवढाच, तर त्यांचा चेहरा थोडा सुजलेला वाटतो संध्याकाळी. तर त्याबद्दल काय त्यांनी काहीच बिघडत नाही. सकाळी उठलं की ती गेलेली असते, चेहरा सूज जाते. आणि अजून एक व्हॅक्सिनेशन बद्दल हे होतं की घरातली एक व्यक्ती कोविड पेशंट होता, तो कोविड बरा झालाय, त्यांनी तुम्ही सांगितलंय आता की 2 महिन्यानंतर घेतला पाहिजे. तेव्हा त्यांनी अँटीबॉडीज बघायचे आहेत का, ती टेस्ट करायची का? आणि इतर व्यक्ती जे घरातले असिम्प्टोमॅटिक असतील, त्यांना झाला का नाही काहीच माहिती नाही, लक्षणं नाही आहेत, तर त्यांनी पण व्हॅक्सिनेशन करायच्या आधी ते RT-PCR किंवा असं करून मग करायचं का बिनधास्त व्हॅक्सिनेशनला जायचं, असा प्रश्न आहे. व्हॅक्सिनेशनच्या आधी RT-PCR करायची काही गरज नाही. जर तुम्हाला लक्षणं असतील ऍक्टिव्ह कोविडची तर व्हॅक्सिन नाही घ्यायचं. पण तुम्हाला सिम्पटम्स नसतील तर तुम्ही व्हॅक्सिन घेऊ शकता.
स्नेहल मॅडमसाठी आणखी एक, मॅडमनी इम्युनिटी बद्दल बरंचसं सांगितलं आहे. एक व्हिटॅमिन डी चा रोल प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय, असा एक प्रश्न आला. आणि दुसरं इम्युनिटी संदर्भातल्या आयुर्वेदाच्या औषधांबद्दलचंही आपलं काय मत आहे? विटॅमिन, मी मगाशी सांगितलं तसं की सगळी विटॅमिन्स नक्कीच इसेन्शियल आहेत आणि आपलं सायंटिफिक बेसिसवर आपलं प्रूव्ह झालेलं आहे की ह्या विटॅमिन्सची डेफिशियन्सी असेल तर इम्युन रिस्पॉन्स नक्कीच आपल्याला एक्सपेक्टेड तसा येत नाही. आता प्रत्येक विटॅमिन कुठल्या लेव्हलला काम करतं हेही आपल्याला माहिती आहे, म्हणजे मी ते आता इथे देऊ शकत नाही खूपच ते डिटेलमध्ये, पण प्रत्येक ही सगळी विटॅमिन्स ही नक्कीच इसेन्शियल आहेत आपला गुड इम्युन रिस्पॉन्स येण्यासाठी. दुसरी गोष्ट आता राहिलं की आयुर्वेदातली औषधं किंवा आहे, तर आता ऍक्च्युली मी त्यातली एक्सपर्ट नाहीये, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त सांगू शकत नाही. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक्झॅक्टली औषध म्हणण्यापेक्षा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ज्याचं हार्म होत नसेल ते घ्यायला काही हरकत नाहीये, पण ते तरी त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी तो आपला विचार करून किंवा आपले कोणी आयुर्वेद तज्ज्ञ आपले डॉक्टर असतील त्यांच्याशी सल्लामसलत करून घेतलेलं फारच चांगलं राहील असं मला पर्सनली वाटतं. त्याचा अभ्यास असेल तर फारच चांगलं, त्याचा अभ्यास ज्याचा आहे त्याच्याशी सल्लामसलत करून ते घेतलं, कारण प्रिपरेशन्स बाजारात खूप अवेलेबल आहेत, त्याच्यावर खूप काही लिहिलेलं असतं. मी तर म्हणलं की आता अगदी आट्याला सुद्धा एक काहीतरी इम्युनिटीचं लेबल चिकटवून बाजारात आलेलं आहे. तर हे कसं शक्य आहे, म्हणजे आपण साधा जरी विचार केला तर त्या आट्यात काय असणार आहे की ज्याच्यामुळे इम्युनिटी वाढते, तर माहित नाही. म्हणजे हे थोडं आपण सगळ्यांनी लॉजिकली विचार करून ठरवायला पाहिजे असं मला वाटतं. आता हा हवेतून एकच मिनिट, मला थोडस इथे चॅटमध्ये आलेले जे प्रश्न आहेत ना त्याच्यात त्यांनी विचारलं आहे व्हॅक्सिनच्या बद्दल, की समजा तुम्हाला दुसरं व्हॅक्सिन घ्यायचं असेल, जसं मी म्हटलं की न्यूमोनियाचं व्हॅक्सिन घ्यायचंय, टिटानसचं घ्यायचंय आणि कोविडचं घ्यायचंय, तर कोविड आणि इतर व्हॅक्सिन ह्याच्यामध्ये 15 दिवसाची तरी निदान गॅप ठेवावी. सगळी व्हॅक्सिन तुम्ही घेऊ शकता पण 15-15 दिवसाच्या अंतराने घेऊ शकता. आणि मॅडम जर अनकंट्रोल शुगर आणि बीपी असेल तर व्हॅक्सिन घेतलं तर चालेल? हो, तर घेतलं तर चालेल, पण शुगर आणि बीपी अनकंट्रोल ठेवायचं कशाला? तो भाग आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे ना. आणि हे सगळं ठेवून आणि मग कोविड जास्त प्रमाणामध्ये झाला आणि सगळं सिरियस झालं तर मग आपले पॅनिक होतं, पण आपण आपले आजार कंट्रोलमध्ये ठेवत का नाही? आणि स्नेहल मॅडम साठी एक आहे की हवेतून पसरतो असं आपण सांगितलेलं आहे. याच्यात काय होतं की समोरच्या फ्लॅटमध्ये जर कोणी कोविड पॉझिटिव्ह असेल तर ते अगदी दारं खिडक्या कोंडून आतमध्ये बसतात, तर हे कितपत योग्य आहे? कारण व्हेंटिलेशन बद्दल मग आता इथे सांगावं लागेल त्यांना. तर दारं खिडक्या कोंडून आत बसतात, म्हणजे दारं खिडक्या जरी अगदी कोंडल्या नाही तरी सुद्धा ते तेवढं सोशल डिस्टन्स हे मेंटेन करायलाच पाहिजे. आता समोरच्या फ्लॅटमध्ये असतील तर मला वाटतं मोर दॅन 6 feet डिस्टन्स तर नक्की असेल, त्याच्यामुळे त्यांनी अगदी खिडक्यापासून सगळं बंद ठेवायची काही गरज नाहीये. दुसरी गोष्ट मॅडमनी सांगितलं तसं की रिव्हर्स आयसोलेशन, म्हणजे त्यांनीही मास्क वापरायचा आणि समोरच्यांनीही मास्क वापरायचा, ते सगळ्यात जास्त चांगलं राहील. जसं मी मगाशी म्हणलं की आजी आजोबांनी बाहेरचा माणूस घरात आला किंवा घरातल्या माणसांनी बाहेरचा माणूस घरात आला तर त्याच्याशी बोलताना जर मास्क लावला तर खूप बरं राहील. सायमल्टेनियसली तसं डिस्टन्स पण मेंटेन करून जर आपण घरात काही बोललो, चर्चा केली तर निश्चितच आपल्याला प्रोटेक्शन मिळेल. प्राची मॅडमसाठी आणखी एक माझा प्रश्न आहे, प्लाझ्मा थेअरीचा रोल काय आहे आणि तो किती यशस्वी आहे? कारण त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला म्हणजे आता डॉक्टरच्या ग्रुपवर वगैरे सारखे येत असतात की प्लाझ्मा हवाय, या ब्लड ग्रुपचं पाहिजे, कुठे आहे का, आणि त्याचे ते नंबर्स पण सगळ्या व्हॉट्सअपवर फिरत असतात, तर त्याच्याबद्दल काय सांगणार? राईट. ती प्लाझ्मा थेरपी ही काय फक्त कोरोनासाठी ट्राय केली असं नाहीये, वेगवेगळ्या आजारांसाठी पण त्याचा ट्रायल्स झालेले आहेत. प्लाझ्मा थेरपीचा प्रिन्सिपल काय आहे की व्हायरस आणि त्याची अँटीबॉडी दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरातली आपण वापरतो आहे. ओके, जसं टिटॅनस साठी सुद्धा अँटीबॉडी वापरली जाते जर खूप प्रमाण जास्त असेल तर, किंवा रेबीज साठी वापरता येऊ शकते. तर तसं असताना आपण लक्षात हे घेतलं पाहिजे की व्हायरस आत शिरल्यावरती इमिजिएटली जर का अँटीबॉडी मिळाली पहिल्या काही काळात 2-3 दिवसामध्ये जास्तीत जास्त, तर त्याचा उपयोग आहे. एकदा त्या व्हायरसनी आपल्या शरीरात ठाण मांडलं, फुफ्फुसामध्ये गेला, इतर अवयवांवर परिणाम व्हायला लागला, तर त्यावेळेला प्लाझ्मा देऊन काही उपयोग नाहीये, कारण त्याचं जे
डॅमेज व्हायचं ते सुरू झालेलं आहे ऑलरेडी. अशा वेळेला प्लाझ्मा देऊन काही उपयोग नाहीये. आणि हे सुद्धा काही फार मोठ्या प्रमाणावर याचं सिद्ध झालेलं आहे असं नाहीये निरनिराळ्या शोधशास्त्रांमध्ये, पण खूप लवकर दिला गेला तर त्याचा उपयोग होऊ शकेल थिओरिटिकली. आता आपण लक्षात दिलं पाहिजे की आपल्याला औषधं काय काय आहेत कोरोनासाठी म्हटलं तर आता बरीच औषधं वापरली जातात. एझिथ्रोमायसिन, डॉक्सीसायक्लिन, आयव्हरमेक्टिन, फॅबिफ्लू, फॅविपिराविर. तर या सगळ्यांच्या मधली काही खूप प्रूव्हन औषधं कोणती नाहीयेत. एझिथ्रोमायसिन तर मला वाटतं दिलं जातं फक्त त्याचे इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट थोड्या प्रमाणात आहे. डॉक्सीचा पण त्याचा डायरेक्टली कोरोनाला काहीच परिणाम नाहीये. फॅविपिराविर हे अँटीव्हायरल आहे. रिपर्पस्ड मेडिसिन म्हणतात ना, म्हणजे दुसऱ्या कशासाठी तरी वापरलं जाते ते इथे पण वापरून बघितलं. अशा पद्धतीचं ते औषध आहे. पण सगळ्यात महत्वाची जी उपयुक्त ठरलेली औषधं आहेत ती काय? जेव्हा गरज पडते तेव्हा ऑक्सिजन हे पण एक औषधच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओरल मेडिकेशन्स मध्ये स्टिरॉइड पण अगदी माफक प्रमाणामध्ये जे रेकमेंडेड आहे त्या प्रमाणामध्ये. आणि रेमडेसिवीर हे काही रामबाण उपाय नाहीये. आणि अशामध्ये प्लाझ्मा थेरपी ही पण एक उपाय असू शकतो. पण मगाशी मी म्हटलं असतं की हा खूप लवकर पहिल्या 1-2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये दिला गेला तरच त्याचा उपयोग होऊ शकतो, नाहीतर नाही. प्लाझ्मा ही पण एक तुम्हाला माहिती की त्याचे पण दुष्परिणाम असू शकतात, साईड इफेक्ट असू शकतात. त्यामुळे उठसूट सगळ्यांनी प्लाझ्मा घेणं किंवा देणं आणि कुठल्याही स्टेजला देणं ही योग्य गोष्ट नाहीये. बऱ्यापैकी सगळ्यांच्या प्रश्नांचं निराकरण झालेलं आहे आणि खरंच ह्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये आलेलं आहे की हा मराठीतून सांगितल्यामुळे आम्हाला खूप छान समजतोय अशा कॉमेंट्स येत होत्या. आणखी कुणाला प्रश्न असतील तर? हॅलो 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 भालेराव बोलतोय मी. हॅलो मी भालेराव बोलतोय. हॅलो बोला. हे वॅक्सिनच्या ऐवजी टॅबलेट फॉर्म मध्ये किंवा कॅप्सूल फॉर्म मध्ये तयार होऊ शकतं का? म्हणजे टेक्नॉलॉजी जाईल का अशी पुढं? नाही, टॅबलेट फॉर्म मध्ये होऊ शकत नाही, पण नेझल ड्रॉप्सच्या फॉर्म मध्ये तयार असू शकतं, बनू शकतं. कारण काय आहे की त्याची पोर्ट ऑफ एंट्री किंवा प्रवेश मार्ग त्याचा नाकातून आणि तोंडातून जातो. त्यामुळे तिथे आपण वॅक्सिन वापरू शकतो. तुम्हाला आठवत असेल तर H1N1चं पण पहिलं वॅक्सिन नेझल ड्रॉप्स मध्ये आलेलं होतं, तर ते वापरू शकतो. पण गोळीचा उपयोग नाहीये. गोळीच्या फॉर्म मधलं वॅक्सिन आपण कुठे घेऊ शकतो की ज्या जंतूंची एंट्री आतड्यांमधून होते, जसं टायफॉइड, त्याच्यामध्ये आपण ओरल टॅबलेट्स घेऊ शकतो, पण कोरोनासाठी नाही. नाही तर म्हणलं मास स्केलवर त्याचा उपयोग होईल. गोळ्या तयार. मॅडम हॅलो, this is Yashwantara speaking. I just want to know whether a super senior citizen of 90 plus years of age who is very frail will be able to bear the effects of the vaccination, because she is not inclined to take the vaccination and her children want to force her. अच्छा, आता अशा सिच्युएशन मध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इफ शी इज होम बाउंड, जर घरातून त्या बाहेरच पडणार नसतील तर त्यांना संपर्क कुठून होणार आहे? त्यांना संपर्क घरामधल्या इतर व्यक्तींच्या थ्रू होणार आहे. त्या सर्व व्यक्तींनी जर का वॅक्सिन घेतलं आणि पूर्ण प्रिकॉशन्स वापरल्या तर दिस इज गोइंग टू ऍक्ट ॲज अ रिव्हर्स आयसोलेशन फॉर द पर्सन हु इज 90 इयर्स ओल्ड. बरोबर? 90 इयर्स ओल्ड व्यक्ती कसं असतं, वॅक्सिनचा सगळ्यांच्या मध्ये एक्झॅक्टली सारखाच परिणाम दिसतो असं नाहीये. माणसागणिक पण तो बदलतो, वयानुसारही बदलतो. यंगस्टर्सना म्हणजे आमच्या ज्युनियर डॉक्टर्सना खूप जास्त प्रमाणात ताप वगैरे आला, पण सिनियर डॉक्टर्सना काय तेवढा ताप आला नाही, कारण प्रत्येकाच्या इम्युनिटीमध्ये फरक असतो. तर ह्याला इम्युनोसेनेसेन्स म्हणतात, म्हणजे वयानुसार होणारे पण इम्युनिटी मधले बदल ह्याला रिस्पॉन्सिबल असतात. इनफॅक्ट असं म्हटलं जातं की तुम्हाला जर का वॅक्सिनचा उत्तम परिणाम हवा असेल तर तुम्ही विशेषतः चांगलं अन्न आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टी ठेवल्या तर तुम्हाला अँटीबॉडी तयार होण्याचं प्रमाणही चांगलं वाढू शकतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी 90 वर्षाच्या व्यक्तीला आपण सांगणं म्हणजे मुश्किल गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना किती प्रमाणामध्ये फायदा होईल हे आपल्याला सांगता येत नाही. पण तरी सुद्धा वॅक्सिननी त्यांना त्रास काही फारसा होईल असं मला वाटत नाही.
पण हे वेगवेगळे उपाय आपण प्रयत्न करू शकतो वेगवेगळ्या उपायांनी. मॅडम, पेडियाट्रिक Thank you, doctor. ट्रीटमेंट बद्दल आपण काही सांगू शकाल का? पेडियाट्रिक ट्रीटमेंट लहान मुलांसाठी पिडियाट्रिक वयामध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये एकतर ह्या आजाराचं प्रमाण म्हणजे सिव्हिरिटी खूप कमी आहे. त्यांना आपली सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जसं कुठल्याही सर्दी खोकल्यासारखी ट्रीटमेंट दिली तर ते सेटल होऊन जातात याच्यामध्ये. त्यांना काही फारसं लागलेलं मी, कारण आम्ही जेव्हा कुटुंब हे करत असतो ना, म्हणजे आय एम नॉट अ पिडियाट्रिशियन, पण कुटुंब जेव्हा ट्रीट करत असतो तेव्हा लहान मुलं त्याच्यासाठी आम्ही पिडियाट्रिशियन कडेच पाठवतो. पण पुष्कळ वेळेला मी बघते त्यांना फारसा त्रास होत नाही आणि त्यांना फारसं काही वेगळी स्पेसिफिक ट्रीटमेंट लागत नाही. आणि आता एक शेवटचा प्रश्न विचारते मॅडम. नमस्कार. आताचा क्वारंटाईन पिरियड किती आहे? म्हणजे 10 दिवस म्हणतात, 14 दिवस म्हणतायत, 17 दिवस म्हणतायत. जास्तीत जास्त राहिलेलं बरं आहे, पण नक्की किती म्हणून लोक संभ्रमात आहेत. आता असं आहे की आपण जर का रेकमेंडेशन पाहिलं, मी आज सकाळीच पीएमसीच्या डॉक्टरांना पण विचारलं की त्यांचा जो GR आहे तो अजूनही 17 दिवसाचा आहे. याचं कारण असं आहे की पूर्वी तुम्हाला आठवत असेल की एक तेवढा काळ संपल्याच्या नंतर मग एक टेस्ट केली, मग परत दुसरी टेस्ट केली की सगळे निगेटिव्ह झालेत की नाही, इन्फेक्टिव्हिटी गेली आहे की नाही. तसं तर आपण आता काही करत नाही, कारण आपल्याला शक्यच नाही एवढ्या प्रमाणामध्ये टेस्ट करणं. त्यामुळे ऑन एन ॲव्हरेज जे बघितलं जातं तर 17 दिवसानंतर जो मनुष्य रुग्ण रिकव्हर होतो आहे, ज्याची लक्षणं निघून जात आहेत, अशा रुग्णाला 17 दिवसांच्या नंतर इन्फेक्टिव्हिटी असणार नाही असं गृहीत धरून तो 17 दिवसांचा ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडी व्हेरिएशन्स आहेत की टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून 17 दिवस का लक्षणं सुरू झाल्यापासून 17 दिवस, पण आता असं धरलं जातं की टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून 17 दिवस. खूपच प्रश्नोत्तरांचं समाधान सगळ्यांचं झालेलं मॅडम, एक असेल. विचारायचं होतं प्रश्न की फर्स्ट व्हॅक्सिन घेतलं आणि त्याच्यानंतर कोविड पॉझिटिव्ह झाला तर टेस्ट करून मग दुसरं व्हॅक्सिन घ्यायचं का? सेकंड व्हॅक्सिन केला पहिल्या व्हॅक्सिन नंतर जर तुम्हाला कोविड झाला तर ते कोविड मधून रिकव्हर झाल्याच्या नंतर पुन्हा 2 महिने जाऊ द्यायचे आणि मग तुम्ही दुसरा डोस घेऊ शकता. धन्यवाद. मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. मला आता कोविड होऊन 22 दिवस झाले. आता मला आउट ऑफ इंडिया जायचंय, तरी ते मी चौकशी करवलं, ते म्हणले नाही तरी तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो. तर मग मी काय करावं आता? नाही, टेस्ट तर करायलाच पाहिजे. तुम्ही जरी कॅरियर असला तरी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते ना. हो ना, तो प्रॉब्लेम. त्याशिवाय मला आउट ऑफ इंडिया जाता येत नाही. पण तुम्हाला त्या आजारामुळे पॉझिटिव्ह टेस्ट येईल असं नाही. तर तुम्ही बाहेर वावरताना सगळी प्रिकॉशन्स घ्या, मास्क प्रॉपरली वापरा. नाही, मी आता कुठे बाहेर जात नाहीये, कारण मला आउट ऑफ इंडिया जायचं म्हणलं तर गेले 15 दिवसाला कंप्लीट क्वारंटाईन. तर तुमची परत टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता अगदी मिनिमल आहे किंवा नाहीच असं म्हटलं तरी चालेल. अच्छा, चालेल. थँक्यू. धन्यवाद. मला वाटतंय आपण थांबूयात. प्लाझ्मा डोनेट कधी करू शकतो आपण? प्लाझ्मा आपण डोनेट त्याचं क्रायटेरिया मला वाटतं आजारातून उठल्याच्या नंतर 2 महिने का 3 महिने, मला आता एक्झॅक्टली आफ्टर 30 डेज ना. आफ्टर 30 days you have to do actually antibody आणि अँटीबॉडी लेव्हल नंतरच तुम्ही डोनेट करू शकता की नाही हे, कारण प्रत्येक पेशंट मध्ये तेवढ्या अँटीबॉडीज येतीलच असं पण नसतं. 70च्या वर जर असेल अँटीबॉडी लेव्हल तरच प्लाझ्मा तुम्ही ते देऊ शकता. आणि परत ही अँटीबॉडी वेगळी आहे, म्हणजे व्हॅक्सिन नंतर टेस्ट केलेली अँटीबॉडी वेगळी आहे आणि इन्फेक्शन नंतर येणारी अँटीबॉडी वेगळी आहे. आणि मेल्स आर रेकमेंडेड टू डोनेट, किंवा विमेन हु आर नॉट मॅरिड और हु डोंट हॅव एनी चिल्ड्रन, दे आर रेकमेंडेड, कारण त्याच्यामध्ये इतर ट्रान्सफ्युजनचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. ओके ओके ओके. कारण मला आता जस्ट करोना होऊन गेलाय, सो म्हणून मी विचारलं मुद्दाम की मला डोनेट करायचं होतं. बरोबर, डॉक्टर स्नेहलनी सांगितलं ते बरोबर आहे, पण विमेन विथ चिल्ड्रन आर नॉट रेकमेंडेड टू डोनेट. ओके ओके. थँक्यू मॅम. थँक्यू. धन्यवाद उजागरे मॅडम, डॉक्टर उजागरे मॅडम. धन्यवाद डॉक्टर प्राची साठे मॅडम. धन्यवाद डॉक्टर स्नेहल पुरंदरे मॅडम. धन्यवाद. तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना, या करोनाच्या अंधकारमय वातावरणातून निरामय आयुष्याकडे नेणाऱ्या या सर्व करोना वॉरियर्स, डॉक्टर्स, ज्यांनी लसीकरण शोधलं,
आणि सर्व हे कोरोना वॉरियर्स आहेत, त्यांच्या पुढे आपण सर्वजण नतमस्तक होऊया, त्यांना धन्यवाद देऊया. आता यानंतर पण सगळ्यांना धन्यवाद देता देता आपण प्रतिज्ञा घेऊया की आपण सगळ्या प्रिकॉशन्स पाळू. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नुसतं त्यांना देवत्व देऊन उपयोग नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सगळे जबाबदारीने वागूया. मस्त लेक्चर. पहिल्यांदा आपल्या मेंदूला सांगायला पाहिजे की मला हे सगळं पाळायचंय, मग ते आपोआप येईल आपल्या यानंतर शारदा शक्तीच्या उपाध्यक्षा डॉक्टर प्रियंवदा हेर्लेकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. स्नेहलताई आणि प्राचीताई या दोघींनीही आपल्याला जे उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या कळकळीने आणि वारंवार सांगतायत, जे आपण टीव्हीवर बघतोय, सोशल मीडियावर सारखं येत आहे, तर ह्या सगळ्या सूचनांचा आपण नक्कीच वापर करणार आहोत, त्याचं आत्मसात करणार आहोत. आणि आयुर्वेदाचं जे मूलभूत सिद्धांत आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, हे आपण आता तेही पुढे गेलोय की प्रत्येक स्वस्थ व्यक्तीने आपलं स्वास्थ्य टिकवणं आणि याद्वारे आपल्या घरातल्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींचं आणि आजूबाजूंच्या सगळ्यांचं स्वास्थ्य आपण टिकवणं हे जास्त महत्वाचं आहे, असं आपल्याला याच्यावरून मोरल ऑफ द स्टोरी आपण म्हणू शकू. हात धुणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, योग्य वेळेला आयसोलेशन आणि ह्या सगळ्यांचा जो पायाभूत गोष्ट आहे व्यायाम, उत्तम व्यायाम आणि उत्तम आहार, याच्यावर आपण येऊन परत फिक्स झालेलो आहे. वॅक्सिनेशन हे करणं तेवढंच महत्वाचं आहे, हेही या दोघींनी सांगितलेलं आहे. आपण ऐकतो आहे, आपल्यापैकी बहुतेकांनी करून घेतलेलं आहे. नसेल करून घेतलं तर आपण त्याच्याकडे परत एकदा जाणं अपेक्षित आहे. धन्यवाद. मी शारदा शक्तीतर्फे डॉक्टर प्राचीताईंचं आणि डॉक्टर स्नेहलताई दोघींचेही आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. ही संधी दिल्याबद्दल आमच्या दोघींच्या तर्फेही धन्यवाद. यानंतर शांतिमंत्र होईल आणि कार्यक्रम संपेल. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति 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 शांति. धन्यवाद. छान झालाय कार्यक्रम. हो, दोन्ही लेक्चर्स खूप छान झाली. अतिशय साध्या सोप्या भाषेत, सर्वांना समजेल अशा भाषेत विशेषतः हे झाल्यामुळं छान वाटलं. खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद. आणि आपल्याकडे 185 पार्टिसिपंट्स टोटल या प्रोग्रामला होते. डॉक्टरांना पण शुभेच्छा. डॉक्टरांनी पण काळजी घ्या. डॉक्टरांना सर्वात जास्त गरज आहे.